आपल्याला 1500 रुपये मानधन मिळणार नाही। त्याच्यामुळं आता शांत बसावं लागेल। या मॅडम ज्या आहेत यांचं ट्रेनिंग झालेलं आहे, सरकारनं त्यांना नेमवलेलं आहे जिल्ह्यासाठी, त्यांना सगळी माहिती आहे। ते फॉर्म ऑनलाईन करताना प्रत्येक बँकेचं लिंकिंग केलेलं आधार कार्ड लागेल। आधार कार्ड लिंक असल्याशिवाय आपल्या आधार कार्डाला बँकेची लिंक जोडल्याशिवाय तुमच्या खात्यात पैसे पडणार नाही। त्याच्यामुळं बँकेचं लिंकिंग केलेलं आधार कार्ड, उत्पन्नाचं प्रमाणपत्र, त्याला लागणाऱ्या टेक्निकल बाबी आहेत, ह्या सगळ्या आम्ही सोबत आणलेल्याच आहेत। आता याच्यातली एक एक बाब मॅडम याची माहिती सांगतील। एकूण आता आपल्याला जे काही काम आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याचं ऑनलाईन करायचं आहे। लेक लाडकी योजना आलेली आहे। ज्या कुटुंबात मुलगी जन्माला आलेली आहे, मुलगी जन्माला आल्यानंतर त्या मुलीच्या खात्यात 5000 रुपये टाकायचे आहेत। म्हणजे तिचं खातं नसेल, तिचे वडील किंवा आईच्या खात्यात 5000 रुपये येतील। मुलगी पहिल्या वर्गात गेल्यानंतर या मुलीच्या खात्यात 6000 रुपये पडतील। मुलगी 6व्या वर्गात गेल्यानंतर 7000 रुपये पडतील। मुलगी 8व्या वर्गात गेल्यानंतर 8000 रुपये पडतील। मुलीचं वय 18 वर्ष झाल्यानंतर त्या मुलीला 75000 रुपये एका दिवशी खात्यात पडतील। एकूण 1,01,000 या मुलीच्या खात्यात पडतील। ज्याला 9-10 मुली त्यांच्यासाठी योजना नाही, मर्यादित आहे। 2च मुली असतील अशा लोकांना याचा लाभ आहे। अशा सगळ्या योजना आहेत। कलेक्टर आहे, मी आहे, आमच्या भाषणात ही माहिती तुम्हाला देऊ। ही राजकीय भाषण नाही, टेक्निकल आणि तांत्रिक माहिती या ज्या सरकारनं घोषणा केली या सगळ्या योजनेची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली। मॅडम आता सांगतायत काय काय लागेल, नीट समजून घ्या, नीट ऐकून घ्या आणि फॉर्म कशा पद्धतीनं भरून घ्या। एखाद्या महिलेचा फॉर्म अर्धवट असेल, त्याच्यावर पुरेपूर माहिती लिहिली नसेल, उत्पन्नाचं प्रमाणपत्र जोडलं नसेल, आधार लिंक जोडली नसेल तर तो फॉर्म बाजूला ठेवा। काही घाईगडबड नाही। आज आपण जास्तीत जास्त 1000, 2000, 3000 जेवढं काम करता येईल तेवढं आज करू, पण योजना ही कंटिन्यू आपण ही चालू ठेवणार आहोत। मी विधानसभेत हा मुद्दा मांडला आणि 2 महिने मुदतवाढ घेतली, नाही तर आज मुदतवाढ संपून गेली असती। आपल्या 6-7 लाख महिला पंढरपूरला गेल्या होत्या आणि यामुळं मी विधानसभेत हा मुद्दा मांडला। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटलो आणि तारीख वाढवून घेतलेली आहे। आपल्या हातात 2 महिने आहेत, घाई गडबड करायची नाही। आजचा दिवस येरी तरी गेलेलाच आहे, घरी जाऊन काय करणार आहे? त्याच्यामुळं काम संपेपर्यंत बसायचं। तुमची सगळ्यांची मी राहुल भैयाला सांगून नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे। दुपारच्या सत्रात नाश्ता होईल आणि घाई गडबडीत कोणीही फॉर्म भरू नका। ज्या संजय निराधार योजनेच्या महिला आहेत, या योजनेमध्ये या महिला सुद्धा बसतात, त्यांना संजय निराधारचे 1000 रुपये मिळतील आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे वेगळे 500 रुपये मिळतील। त्याच्यामुळं नीट समजून योजना घेतली तर त्याचा लाभ मिळेल। एकही फॉर्म रिजेक्ट होऊ नये, एकही फॉर्म बाद होऊ नये, यासाठी आता कोमल मॅडम आपल्याला सांगतायत त्याप्रमाणे आपण लक्ष देऊन ऐकावं। ठीक आहे, धन्यवाद। आता या योजनेची प्रचार प्रसिद्धी संपूर्ण गाव पातळीवर झालेली आहे आणि सगळ्या महिलांना माहिती आहे की या योजनेसाठी मला फॉर्म भरायचे आहे। तरी योजना काय आपण थोडक्यात तुम्हाला सांगते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेसाठी ज्या महिलेचं वय 21 ते 65 वयोगटातलं आहे, एका कुटुंबातील ती महिला विवाहित आणि त्याच कुटुंबातील एक अविवाहित महिला, म्हणजे काही मुली आपल्याकडे ज्या लग्न झालेल्या नाही आहेत पण त्यांचं वय वाढलेलं आहे, मग त्यांच्यासाठी काय, म्हणून शासनाने असं सांगितलंय की एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र राहील। एखाद्या कुटुंबामध्ये जर 2 अविवाहित महिला असतील तर मग
त्या योजनेचा लाभ कुणाला मिळेल, तर त्यासाठी ते कुटुंब ठरवेल की त्या 2 मुलींमधून कुणाला लाभ घ्यायचा आहे आणि त्या मुलीसाठी हा फॉर्म भरला जाईल. त्याच्यानंतरची गोष्ट आहे की या योजनेसाठी विवाहित, त्यासोबतच विधवा असेल, परित्यक्त्या असतील, निराधार असतील, कुठलीही महिला 21 ते 65 वयोगटातील या योजनेसाठी फॉर्म भरू शकते. आता या योजनेसाठी पात्र होण्यासाठी काय काय अटी आहेत, तर पहिली अतिशय महत्वाची जी अट आहे की त्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असावं. वार्षिक उत्पन्न, समजा एखाद्याच्या घरी 4 व्हीलर आहे, मोठा बंगला आहे, तर त्या घरातील महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाही. कारण की तिचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे. तिला 1500 रुपये तेवढे महत्वाचे वाटणार नाही महिन्याला, परंतु ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील त्या महिलेला 1500 रुपयाची अतिशय जास्त आवश्यकता आहे. त्याच्यामुळे त्या कुटुंबातील ती महिला पात्र ठरेल. त्याच्यानंतर याच्यासाठी कागदपत्र काय लागणार, तर अतिशय पहिले शासनाने सांगितलं होतं की 2.5 लाखाचं उत्पन्न प्रमाणपत्र आणि एक डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास प्रमाणपत्र. उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे तहसीलमधून मिळतं, परंतु उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढण्यासाठी बऱ्याच फेऱ्या माराव्या लागतात, खूप वेळ लागतो. त्याच्यासाठी शासनाने ही अट कमी करून जर एखाद्या कुटुंबाकडे किंवा महिलेकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल आणि जर तिच्याकडे केशरी किंवा पिवळा रेशन कार्ड असेल तरी सुद्धा ती महिला फॉर्म भरू शकते. म्हणजे उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल तर हरकत नाही, केशरी आणि पिवळा रेशन कार्ड असेल तर ती महिला फॉर्म भरू शकते. तुम्हाला जर कोणी सांगत असेल की मी तुमचं उत्पन्नाचा दाखला काढून देतो, मला 200 रुपये द्या, 300 रुपये द्या, अजिबात जाऊ नका. तुमच्याकडे जर पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असेल तर बिनधास्त फॉर्म भरा. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी अट होती आपली अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट. हे प्रमाणपत्र सुद्धा तहसील ऑफिस मधून मिळतं आणि त्याच्यासाठी पण भरपूर वेळ लागतो, भरपूर फेऱ्या माराव्या लागतात, चक्र माराव्या लागतात. ते प्रमाणपत्र आपल्याला लवकरात लवकर मिळू शकत नाही. म्हणून शासनाने डोमिसाईल सर्टिफिकेटच्या ऐवजी 4 कागदपत्र सांगितले. पहिला कागदपत्र त्या महिलेचा जन्माचा दाखला. डोमिसाईल सर्टिफिकेट कशासाठी असतं की आपण म्हणजे तुम्ही महिला महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत किंवा नाही, म्हणजे मागील 10 ते 15 वर्षापासून तुम्ही महाराष्ट्रातच राहतात याच्यासाठी डोमिसाईल सर्टिफिकेट काढली जाते. पण मग जर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल आणि तुमचा जर जन्माचा दाखला असेल तर तुमचा जन्म कुठेतरी महाराष्ट्रातच झाला असेल, परतूरमध्ये असेल, जालन्यामध्ये असेल, संभाजीनगरमध्ये असेल, म्हणजे त्या तुमच्या जन्माच्या दाखल्यावरून हे सिद्ध होतं की तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवासी आहात आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. बरोबर. म्हणजे अधिवास प्रमाणपत्र नसेल आणि तुमच्याकडे तुमच्या जन्माचा दाखला असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. हे एक कागदपत्र. जर जन्माचा दाखला तुमच्याकडे नसेल आणि तुम्ही जर शिकलेल्या असतात, 2री 3री जे काही शिकलेले असतात त्या वर्गातली जर तुमची TC असेल, त्या TCवर पण आपला जन्म हे असतं, तर ती TC सुद्धा तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात हे सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहे. त्याच्यामुळे तुमची TC सुद्धा चालते. तिसरं तुमचं डॉक्युमेंट आहे तुमचं रेशन कार्ड, परंतु तो रेशन कार्ड 15 वर्षापूर्वीचं. जर तुमच्याकडे 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल तरी सुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. 14 कागदपत्र आहे तुमचं मतदान ओळखपत्र. तुमच्याकडे जर 15 वर्षापूर्वीचं मतदान ओळखपत्र असेल तरी सुद्धा तुम्ही त्या योजनेसाठी पात्र ठरता. म्हणजे तुम्हाला असं कोणी म्हणून नये की मी उत्पन्नाचं आणून देतो, मला पैसे द्या, नाही तर तुम्ही पात्र ठरणार नाही. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगते की तुम्ही आज स्पष्ट समजून घ्या, कारण की या योजनेसंदर्भात अंगणवाडी सेविका असेल, सुपरवायझर असेल, आम्ही असो, सगळ्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे, परंतु आपल्या गावातील महिलांना याचं प्रशिक्षण झालेलं नाही आहे. म्हणूनच मी तुम्हाला वारंवार तीच गोष्ट सांगतेय की उत्पन्नाचा दाखला नसेल आणि तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तरी सुद्धा तुम्ही पात्र आहे. आणि हे जे मी तुम्हाला सांगते तुम्ही आणखी तुमच्या मैत्रिणींना सांगा गावामध्ये, म्हणजे त्यांची कुणी फसवणूक करू नये. कारण की 200 रुपये द्या आम्ही उत्पन्न काढून देतो, 500 रुपये द्या आम्ही डोमिसाईल काढून देतो, असे म्हणून तुमच्याकडनं पैसे घेणारे बरेच लोक तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे तुमची फसवणूक होईल. महिलेला 1500 रुपयासाठी 500 रुपये खर्च येऊ नये म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगते. आता हा मुद्दा सगळ्यांना समजला का? इथं उपस्थित सगळ्या महिलांना समजला? उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल, केशरी आणि पिवळा
रेशन कार्ड असेल तरी तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता. डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल आणि त्याऐवजी 4 डॉक्युमेंट पैकी कुठलाही एक असेल तरी तुम्ही पात्र आहात. 4 डॉक्युमेंट कोणते? तुमची TC, तुमचा जन्माचा दाखला, तुमचं 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड आणि 15 वर्षापूर्वीचं मतदान कार्ड. बरोबर, हे झालं तुमचे डॉक्युमेंट. हे जे आता मी सांगितलं याच्यातून काय लक्षात येतं? एखाद्या महिलेकडे जर 15 वर्षापूर्वीचा रेशन कार्ड असेल तर तिला एकच डॉक्युमेंट पुरेसं या योजनेचा लाभ घेण्यासाठी. मग तिला कुठलंच डॉक्युमेंट लागणार नाही. लक्षात येते का? 15 वर्षापूर्वीचं जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, एखाद्या महिलेकडे TC नसेल, मतदार ओळखपत्र नसेल, जन्माचा दाखला नसेल तरी हरकत नाही. की फक्त रेशन कार्ड तिचा 15 वर्षापूर्वीचा आणून पण योजनेसाठी फॉर्म भरू शकते. आता हे जे मी डॉक्युमेंट सांगितले हे या योजनेसाठी पात्र होण्यासाठी आहे. म्हणजे हे कागदपत्र जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. आता योजनेचा फॉर्म कसा भरायचा आणि कोणता फॉर्म पात्र ठरेल? तर तुम्ही फॉर्म भरत असताना अतिशय महत्वाचा आहे तुमचा आधार कार्ड, जो आता प्रत्येकच गोष्टीसाठी आवश्यक आहे. तुमचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे आणि तो आधार कार्ड तुमच्या बँकेच्या अकाउंट नंबरला लिंक असला पाहिजे. तुमच्या बँकेच्या पासबुकवर जर तुमचं लग्नापूर्वीचं, लग्नानंतरचं कोणतंही नाव असू द्या, तुमचं ते खातं चालू असलं पाहिजे. तुमच्या त्या खात्याला तुमचा आधार नंबर लिंक असला पाहिजे. समजा एकेरीचं नाव बँक पासबुकवर लग्नापूर्वीचं आहे, आधार कार्ड लग्नानंतरचं आहे, परंतु आधार कार्ड तुमच्या चालू बँकेच्या खात्याला लिंक आहे तरी तुम्हाला पेमेंट होईल. बरोबर, म्हणजे महत्वाची अट काय आहे? तर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक असलं पाहिजे. त्याच्यामुळे आज तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात आलात तर पहिली हे खात्री करून घ्या की तुमचं आधार कार्ड, मोबाईल नंबर बँकेला लिंक आहे किंवा नाही. आणि जेव्हा तुम्ही ऑफलाईन फॉर्मवर तुमची सगळी माहिती भरणार तेव्हा एक अशी काळजी घ्या की तुमच्या आधार कार्डवर जशी तुमची माहिती आहे तशीच माहिती त्या फॉर्मवर भरायची. म्हणजे माझं नाव समजा कोमल आहे आणि माझ्या आधार कार्डवर चुकून कमल झालं असेल, एक अक्षर कमी आहे, पण मी फॉर्म भरत असताना कमल म्हणूनच फॉर्म भरेल. असं कुणी म्हणू नका की नाही माझं नाव कोमल आहे मी कमल का भरू. तुमचं आधार कार्ड, स्वतःचा आधार कार्ड सगळ्या महिलांनी आज व्यवस्थित बघून घ्या की तुमच्या आधार कार्डवर तुमचं काय नाव लिहिलेलं आहे, तुमची जन्मतारीख काय लिहिलेली आहे, तुमचा पत्ता काय लिहिलेला आहे. कारण की ऑनलाईन तुमचा आधार कार्ड अपलोड करावा लागतो आणि तुमचा फॉर्म सुद्धा त्याच नावाने भरायचा आहे. त्या नावाने जर भरलं नाही आणि तुम्ही म्हणलात माझ्या TC मध्ये हे नाव आहे, माझं लग्नानंतरचं ते नाव आहे, मी फॉर्म भरताना लग्नानंतरच्याच नावाने भरेल तर असं जमणार नाही. तुम्हाला लाभ मिळणार नाही. परत मग तुम्ही म्हणणार की आम्ही फॉर्म भरला, सगळं झालं आणि आम्हाला पैसे का मिळाले नाही. तर ह्या टेक्निकल गोष्टींमुळे तुम्हाला लाभ मिळू शकणार नाही. त्याच्यामुळे फॉर्म भरत असताना ज्यांच्याकडे तुम्ही फॉर्म भरतात ते जेव्हा फॉर्म भरतात तेव्हा तुम्ही पण एकदा बघून घ्या की माझं नाव जे आधार कार्डवर आहे तेच भरलं का, जन्मतारीख तीच भरली का. आणि याच्यामध्ये बघा आमच्याकडे अजून अशा काही विचारणं होते की जन्म दाखल्यावर समजा 1999 जन्मतारीख आहे आणि आधार कार्डवर 2000 जन्मतारीख आहे. मग काय करायचं? आधार कार्डवर जी जन्मतारीख असेल तीच भरायची. याच्यातून तुम्ही योजनेसाठी अपात्र ठरत नाही. चुकून जुन्या काळामध्ये जन्मतारीख लिहिताना चुका झाल्या असतील, परंतु तुमच्या आधार कार्डवर जी जन्मतारीख लिहिलेली आहे तीच भरा. तुमच्या जन्मतारखेवरनं काय माहिती मिळणार आहे की तुम्ही त्या योजनेसाठी 21 ते 65 वयोगटात बसतात का. फक्त एवढ्यासाठीच तुमची जन्मतारीख लागणार. तुम्हाला कोणी म्हणणार आहे तुम्ही 60 वर्षाचे आहेत, आता तुम्ही 60 वर्षाचे आहेत, तुमच्या जन्मतारखेवरून तुम्ही 55 वर्षाचे आहात. हा मुद्दा सगळ्यांच्या लक्षात येतोय का? बऱ्याच महिलांच्या जन्मतारखा आधार कार्डवर वेगळी, TCवर वेगळी असते, परंतु जन्मतारीख कशाला पाहिजे? फक्त ती महिला 21 ते 65 वयोगटात बसते का. ती जर 21 ते 65 वयोगटात बसते म्हणजे ती योजनेसाठी पात्र आहे. त्याच्यामुळे असं गोंधळ करू नका डोक्यामध्ये की माझी इथं वेगळी जन्मतारीख आहे, तिथं जन्मतारीख वेगळी आहे. तुम्ही त्या वयोगटात बसतात म्हणजे तुम्ही पात्र आहे. परंतु फॉर्मवर भरत असताना मग वेगळी वेगळी जन्मतारीख नाही भरायची. जी तुमची आधारवर आहे तीच जन्मतारीख भरायची. आणि तुमचा बँकेचा अकाउंट नंबर, तुमच्या बँकेचा IFSC कोड. आता बऱ्याच आपल्या गावातील महिला कमी शिकलेल्या आहेत, त्यांना एवढ्या गोष्टी समजत नाही.
तर त्यांनी अंगणवाडी ताईकडून तुमची बँकेची पासबुक चेक करून घ्या. तुमचं बँकेच्या पासबुकवर नाव काय आहे, तुमचा अकाउंट नंबर बरोबर आहे का, तुमचे IFSC कोड बरोबर आहे का, आणि तुमच्या बँकेच्या पासबुकवर जो अकाउंट नंबर आहे, जो IFSC कोड आहे, तोच त्या अंगणवाडी सेविकेने किंवा तुमच्या ऑपरेटरनी तुमच्या फॉर्ममध्ये भरणं आवश्यक आहे. ही खात्री जर तुम्ही केली की माझा आधार लिंक आहे का बँकेला, माझा फॉर्म व्यवस्थित भरला आहे का, तर तुम्हाला नक्की लाभ मिळेल. पण एखाद्या महिलेला माहितीच नाही की माझा आधार नंबर बँकेला लिंक आहे का, आणि तिने फॉर्म भरला आणि मग कळालं की तिला लाभच मिळाला नाही, मग याची जबाबदारी कुणाची राहील? ती आपलीच राहील. अजून महिला काय करतात, खूप जुनं बँकेचं पासबुक आणून देतात. आता लेक लाडकी योजना आम्ही राबवली, त्याच्यामध्ये असंच झालं, इतकं जुनं अकाउंट नंबर आणून दिलं त्याचे, इथे अकाउंट नंबरच बंद आहे. मग ते अकाउंट नंबर बंद असल्यामुळे त्याला लाभ कसा मिळेल? ते पैसे रिटर्न येतात, ते जमाच होत नाहीत बँकेमध्ये. त्याच्यामुळे थोडी घाई न करता आज सगळी माहिती समजून घ्या. ऑफलाईन फॉर्म इथंच भरून घ्या. ऑनलाईन करत असताना मात्र थोडी काळजी घ्या की तुमचा फॉर्म अचूक पद्धतीने भरला जाईल. जर एखाद्या महिलेचं तुम्हाला आज कळते की माझा आधार नंबर लिंक नाही, तर थांबून जा, आधार नंबर लिंक करा खात्याला आणि नंतर करा. तशी पण या योजनेची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवलेली आहे. समजा 30 ऑगस्टला एखाद्या महिलेने जरी फॉर्म भरला तर तिला असं वाटतं म्हणजे घाई होईल तुमची, ही इतका उशिरा का करू, परंतु 30 ऑगस्टला जरी एखाद्या महिलेने म्हणजे व्यवस्थित ऑनलाईन फॉर्म भरला तरी तिला पैसे जुलैपासूनच मिळणार आहेत. म्हणजे जुलै ऑगस्ट ह्या 2 महिन्याचे मिळतील. त्याच्यामुळे तुम्ही घाई करू नका. फक्त तुमची जी माहिती आहे, तुमचा आधार नंबर आहे, आधार नंबर अपडेट आहे का? बऱ्याच महिलांचा काय होतं, आधार नंबर अपडेट नसतो. आणि आता सगळ्यांना माहिती आहे की 5-10 वर्षानंतर आधार नंबर अपडेट करावा लागतो. म्हणजे आपले हे IDs असतील किंवा आपला थंब असेल तर सेंटरवर जाऊन अपडेट करावं लागतं, तेव्हा तो आधार नंबर व्हॅलिड दाखवतो. त्याच्यामुळे ही पण तुम्ही काळजी घ्या की तुमचा आधार नंबर अपडेट आहे, तुमचं बँक खातं चालू आहे आणि तुमचा आधार नंबर तुमच्या बँकेला लिंक आहे. इथं उपस्थित सगळ्या अंगणवाडी सेविका आहेत, सुपरवायझर आहेत, त्यांना पण मी हेच सांगते की आपल्या ग्रामीण भागातल्या महिलांना एवढ्या गोष्टी बारीक सारीक समजत नाही. तर तुम्ही त्यांच्याकडून जेव्हा फॉर्म घेता तेव्हा त्यांच्याकडनं व्यवस्थित खात्री करून घ्या की तुझं बँक लिंक, आधार नंबर लिंक आहे का, आधार अपडेट आहे का, आणि तुझ्याकडे व्यवस्थित डॉक्युमेंट आहेत का, आणि त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरा. आता याच्यासाठी जी मी महत्त्वाची गोष्ट सांगितली, आधार नंबर लिंक असणं. जर कुणाकडे नसेल तर त्यांनी करून घ्या. आता माझ्याकडून मी रेशन कार्डवर तिचं नाव चढायला वेळ लागतो, तर अशा परिस्थितीमध्ये तिच्या नवऱ्याचं रेशन कार्ड सुद्धा चालेल. ठीक आहे, रेशन कार्डवर इश्यू डेट असते, आपल्या मतदान ओळखपत्रावर पण इश्यू डेट असते. त्याच्यामुळे बऱ्यापैकी सगळ्यांना ह्या योजनेची माहिती झालेली आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी तर तुम्हाला सांगितले. आपण परत बाकीच्या मान्यवरांचं मार्गदर्शन झाल्यानंतर जर तुम्हाला काही अजून कुणाच्या डोक्यात काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. माता सावित्रीबाई फुले, माता रत्नाबाई, माता भीमाई या सर्व महामातांना प्रथमतः अभिनंदन करतो. मंचावर उपस्थित अगदी कर्तव्यदक्ष असे आणि महाराष्ट्रातला पहिला या योजनेचा कॅम्प घेणारे आपल्या तुमच्या सर्वांचे लाडके, आमचे सर्वांचे आदर्श वाचणारे सन्माननीय आमदार बबनराजे लोणीकर सर, एकदा जोरदार त्यांच्यासाठी काय आजूबाजूला. खरं तर हे काम आमचं आहे. प्रशासनाचा आम्ही व्हीसी देऊ आधारे देऊ देणार आहे आणि हे आम्हाला मदत म्हणून साहेबांनी स्वतः हे अगदी खंबीरपणे बाजू उचलून धरली. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने सर आपलं पण आभार मानतो. कारण आपण इतक्या लवकर कमी वेळात माझ्यामध्ये हा दुसरा कॅम्प आयोजित केला. या तालुक्याचे कार्यसम्राट असे आमचे मित्र आणि प्रदेशाध्यक्ष राहुल भैया यांचं पण व्यासपीठ उपलब्ध आहे. ते पण यासाठी आम्हाला सहकार्य करतात. त्यांचं पण मी प्रशासनावरती आभार मानतो. आमचे जिल्हा बाल विकास अधिकारी, आमच्या डेप्युटी महिला बाल कल्याण
माननीय सन्माननीय आमदार साहेबांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, मला प्रत्येकाची ओळख नाही, आमदार साहेबांचे समेत असणारे सर्व डायरेक्टर, इथे डायरेक्टर, सरपंच अध्यक्ष, आमचे जिल्हा युवा अध्यक्ष, असे बरेच कार्यकर्ते आहेत. आणि सर्वात महत्वाचं, आपण सगळ्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या बहिणी. किती योजनेचं नावच किती छान आहे की नाही? त्याच्यामध्ये अंगणवाडी किती खातो जरा एवढ्या अंगणवाडी, ठीक आहे. बघा, आपल्या सगळ्यावर ही खूप धीर मोठी आहे. शासनानं इतकी चांगली योजना आणली की लाडक्या बहिणींना एक ओवाळणी म्हणून कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत व्हीसी झाली. साहेब व्हीसी मध्ये सांगितलं की राखी पौर्णिमेच्या तोंडावर पहिला हप्ता मिळून जाईल, असं काम मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. आणि त्याला पाठपुरावा आपले सर्व सन्माननीय आमदार महोदय करतायत. अतिशय सुंदर योजना आहे, सगळ्या महिलांनी लाभ घ्यायचा आहे. कारण खूप साऱ्या योजना आधी सांगितल्या, परंतु काही खूप डोक्याच्या वरून गेल्या असं काही नाही ना. खूप साधा सोपा आहे. दोनच गोष्टी, 21 ते 65 ची महिला असेल, जर तुमच्याकडे केशरी रेशन कार्ड असेल आणि पिवळा असेल तर उत्पन्नाची गरज नाही. जर तेल असेल तर उत्पन्नाचं सर्टिफिकेट तहसीलदार मिळेल. तुम्ही तहसीलदार साहेबांकडे अर्ज करा, मॅडमकडे अर्ज करा. आमची तहसील यंत्रणा तुम्हाला अगदी कमी वेळात तुमचं सर्टिफिकेट उपलब्ध करून देऊ. राहिला प्रश्न नोंदणीचा, आता ऑनलाईन ऑफलाईन मध्ये आम्हाला काय मिळते? आमची यंत्रणा आहे, आमचे सगळे ग्रामसेवक आहेत. कुठे आहे तिथे ग्रामसेवक फिरतायत? ग्रामसेवक कुठे? आमची सगळी यंत्रणा आहे. गावामध्ये आमचा ग्रामसेवक आहे, आमची बचत गटाची महिला आहे, आमची अंगणवाडी ताई आहे. त्यांना संपर्क करा. हे माझ्याकडे 4 डॉक्युमेंट आहेत. ताई आणखी काय लागते सांगा. त्यांना बिचाऱ्यांना काही कळणार नाही. आपल्या शासकीय यंत्रणेने त्यांना मदत करायची, काय लागतंय काय नाही. खेड्यातली जनता असते, त्यांचं रेशन कार्ड घरामध्ये ते आडूला फुललेलं असते, ते धुरानं काळं झालेलं असते. त्याच्यामुळे त्यांना एवढं काही लक्षात येत नाही. आपल्या यंत्रणेने त्यांचं बघा काय डॉक्युमेंट लागते बघा. आपण सगळे टेक्नो सेवक काय अंगणवाडी ताई, आशा ताई, आपले सरकार सेवा केंद्र, ही योजना शासनाने एवढ्या चांगल्या हेतून आणलेली आहे. तर आपण त्या योजनेसाठी सहकार्य करायचंय. जास्तीत जास्त महिला त्याच्यात नोंदणी झालेली पाहिजे. आणि साहेबांची किती तर नाही 2 मीटिंग झाल्या. काल साहेबांनी मंठ्याला पण मीटिंग घेतली. मंठ्या तालुक्यात काल मीटिंग लावली, 4 दिवसापूर्वी तहसीलला मीटिंग लावली. हे बघा, शासनाची योजना आम्ही ऑफिसर म्हणून आम्हाला लावणं गरजेचं आहे. पण जिथं एका गाडीला दुसरी 7 मिनिटे, मग तिथं साहेब आमचा मोठा आम्ही बोलतो बिलकुल 1 नंबरला सांगितलं, काही वाद नाही. कारण आम्ही पण कॅम्प घेतो. हा पहिला एवढा मोठा कॅम्प आहोत आणि गाव फिरलो 20-25 महिला येतात, आमचे कर्मचारी करतात. पण एवढा मोठा कॅम्प, त्यामुळे मी कलेक्टर साहेबांना म्हणलं सर आम्हाला सगळ्यांनी खूप छान नियोजन केलंय, आपण वेळात वेळ काढून घ्या. कलेक्टर साहेब पण अगदी 5 मिनिटांमध्ये या कार्यक्रमाला आमदार साहेबांच्या विनंती येते. तर आपण जे लाभार्थी आहेत त्या सगळ्या लाभार्थ्यांनी हे जे अंगणवाडी ताई, आशा ताई, आमचा ग्रामसेवक, तिथं जा, डॉक्युमेंट द्या, काय असेल तर ते तुम्हाला सांगतील काय कमी आहे काय जास्त आहे डॉक्युमेंट, त्याची पावती घ्या. 1ही रुपया देऊ नका. कुणी जर पैसे मागत असेल तर बिलकुल आम्हाला जिल्हा परिषदेला सांगा, कुणी 1 रुपया द्यायचं नाही. आणि लाडक्या भावांनी पण जे घेत आहेत त्यांच्यासाठी पण आता शासनाने बरे त्याला लाडका भाऊ नसेल म्हणलं, पण अगदी युवा कार्यक्रम कालच लॉन्च केला काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी. त्यामुळे लाडक्या बहिणीसोबत लाडका भाऊ ज्याला नाव जरी नसलं तरी ती अतिशय सुंदर योजना आणलेली आहे. तर माझी थोडीशी विनंती आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, मॅडमने खूप सविस्तर सांगितलेलं आहे. परंतु आपण तळमळीनं सगळ्या महिलांना अंगणवाडी आहेत महिलांसाठीच आपण काम करायचं. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही, बरोबर आहे. तर महिलांसाठी कार्यक्रम असेल तर आपण याला बोलू, तुम्ही चालू दे, तुम्हाला डिस्टर्ब नाही. काय चिठ्ठी बोलू करायचे अंगणवाडी ना त्याला काय येईल ना याच्यामध्ये येईल ना आपण डिव्होशन द्यायचंय. आमचे जे ग्रामसेवक आहेत ते याच्यामध्ये
सहकार्य करतील. आपण हे भाऊबीज म्हणून ओवाळी आपण या महिलांसाठी करायचंय आणि शासनाची योजना म्हणून आपण काम करतात त्यामुळे अगदी करायचंय. सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय, आमच्या जिल्हा प्रशासनाचे प्रमुख, आमचे कॅप्टन डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ सर आलेले आहेत. त्यांचा एकदा जोरदार उठून अजून आपण चालू करायचं आहे. या कॅम्पसाठी सर स्वतः आलेले आहेत. आमच्या लगेच तहसीलदार मॅडम पण आलेले आहेत. सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांचं मी प्रशासनाच्या वतीनं मी स्वागत करतो. तर आपल्याला अशा प्रकारे जायचं आहे. सगळं अनमडताही आशाताही सर्वांनी टीमवर्क करून काम करायचंय आणि जास्तीत जास्त नोंदणी करायची आहे. एकही महिला लाभापासून वंचित राहणार नाही. एखादं कागदपत्र कमी असेल तर ते आपण बघून घेऊ. ओके, उत्पन्नासाठी जास्त तिथं पण जास्त अवघड करू नका. तहसीलला तुम्ही सबमिट करा. आमच्या तहसीलदार मला माहिती आहे, गोरे मॅडम ह्या तहसीलदार आहे. बऱ्याच लोकांना खाली खेळत माहीतच नसतं कोण ऑफिसर आहे कोण नाही. तुमचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र वेळेत मिळतील आणि सगळ्या गावात घराघरात झोपडपट्टी पूर्ण झाली ते. होय का? धन्यवाद सर. आमदार साहेब म्हणतात की तहसीलदार मॅडमची घरोघरी विभाग आहे. मॅडमसाठी जावं लागलं. यानंतर आपण माता जिजाऊ आणि माता सावित्रीचं पूजन करू. असलेल्या कॅम्पच्या उपस्थित आपले प्रमुख मार्गदर्शक मान्य श्री आमदार लोणीकर साहेब, लोणीकर साहेब, सन्माननीय जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती गोरे मॅडम, श्री अंकुर चव्हाण सर, त्यानंतर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्री नवनाथ वामन सर, तहसीलदार प्रतिभा गोरे मॅडम, पीडीपी यांच्या उपस्थितीत हा आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आपण प्रतिभा बुद्धीने केलेलं आहे. तरी एकदा आपण आपल्या टाळ्यांनी सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, सर्व मान्यवरांचं स्वागत करूया. स्वागत. या ठिकाणी या छानशा स्वागतानंतर मी प्रत्यक्षात या ठिकाणी स्वागत करण्यासाठी माननीय आपल्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक सन्माननीय श्री आमदार बबनराव लोणीकर साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी जिल्हाधिकारी सन्माननीय पांचाळ सरांना विनंती करतो की त्यांनी आमदार साहेबांचं या ठिकाणी पुष्पहार देऊन स्वागत करावं. मी सन्माननीय राहुल भैया लोणीकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे यायचंय. मी जिल्हाधिकारी सरांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय विधानसभा आमदार माननीय आमदार लोणीकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. हे स्वागत केल्यासाठी की प्रशासनाचं काम असताना सन्माननीय आमदार महोदय आम्हाला या कामात स्वतः साथ देत आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जेव्हा एकत्र येतात तेव्हा अगदी विकासाचा रथ पुढे जाणार आहे. यानंतर आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय यांचं स्वागत सन्माननीय आमदार लोणीकर सर करतील. सन्माननीय जिल्हाधिकारी सर यांचं स्वागत सन्माननीय राहुल भैया करतील. यानंतर युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष सन्माननीय राहुल भैया लोणीकर यांचं स्वागत करण्यासाठी मी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत श्री अंकुर चव्हाण सर यांना विनंती करतो की त्यांनी राहुल भैयांचं या ठिकाणी स्वागत करावं.
यानंतर उपकार्यकारी अधिकारी महिला व बालविकास श्रीमती गोपाल बोरे यांचं स्वागत करण्यासाठी मी तहसीलदार बोरे मॅडमला विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. आपल्या टाळ्यांचा जोरदार कडकडाट चालू राहायला पाहिजे. यानंतर ह्या स्वागतानंतर सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री कृषी सर आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजचा उद्देश हाच होता की 15 जुलैपर्यंत लवकरात लवकर याच्यामध्ये काम व्हावं. आणि मला वाटतं 19 ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि 19 ऑगस्ट 15 ऑगस्ट किंवा 19 ऑगस्ट रोजी पहिला हप्ता तुम्हाला मिळावा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळावा. कारण 10% 20% लाभार्थी फक्त कव्हर केले तर 70-80% महिलांना वाटेलच की आपलं काय चुकलं. आपला अर्ज घेण्यामध्ये प्रशासनाने दिरंगाई केली. अर्ज दिल्यानंतर डॉक्युमेंट एखादं कमी असेल तर ते सुद्धा पुरवणे हे सुद्धा प्रशासनाने करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळं मग तो संभ्रम दूर करण्यासाठी जी आहे ती आपण जी तारीख होती शासनाने ती देखील वाढवली आणि हेही सांगितलेलं आहे की ती काही शेवटची तारीख नसणार आहे. पूर्ण ज्या महिला 21 ते 65 वयोगटामधील जेवढ्या पात्र असतील त्या प्रत्येक महिलेला प्रत्येक भगिनीला याच्यामध्ये लाभ द्यायचा आहे असं शासनाचं उद्दिष्ट आहे. कोणतीही महिला याच्यामध्ये राहणार नाही आणि ही निरंतर चालणारी योजना आहे. संजय गांधी योजनेचं तुम्हाला माहिती आहे की केव्हा योजना चालू झाली कोणाला माहिती आहे का नाही, परंतु आज जो लाभार्थी त्या योजनेमध्ये पात्र होतोय तर तो त्याला लाभ मिळतो. त्या पद्धतीनं आज एका मुलीचं वय समजा 20 वर्ष 6 महिने असेल पण 6 महिन्यानं ती पात्र होईल. त्यावेळेस त्या योजनेचा त्या पद्धतीनं पुढे नोंदणी वगैरे ह्या गोष्टी करण्यात येतील. त्यामुळे कुठेही लाभार्थ्यांनी हे घाबरून जायचं कारण नाहीये की आपल्याकडे हा कागद नव्हता किंवा नोंदणी आपण केली आणि आपलं बँक अकाउंट नंबर चुकलं होतं, मोबाईल नंबर चुकला होता, काहीतरी त्रुटीमध्ये आलं तर त्यामुळे आपल्याला आता लाभ मिळणार नाही अशी कोणती बाब नाहीये. जास्तीत जास्त लवकर नोंदणी व्हावी आणि पहिल्या टप्प्यामध्ये सर्वांना लाभ मिळावा यासाठी आपण कॅम्पचं आयोजन करतो. आणि मी आमदार साहेबांचं मनापासून अभिनंदन करेल कारण चांगल्या पद्धतीनं एका ठिकाणी इतक्या महिला जमवणे आणि त्या पद्धतीनं नोंदणी करणे. कारण याचा परिणाम हा आता तुम्हाला गावामध्ये पण दिसेल कारण इथं मोठा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे. इथं जवळपास 2-3 हजार महिलांच्या त्याच्यापेक्षा जास्त महिलांचा आज नोंदणी होईल आणि या अनुषंगाने कुठेतरी इथं या कामाला चालना मिळेल. याच्यामध्ये जास्तीत जास्त नोंदणी करून आपल्याला लवकर लाभ द्यायचा आहे. तुमची नोंदणी जरी 10 ऑगस्टला झाली, 5 ऑगस्टला झाली, 15 ऑगस्टला झाली पण तुम्हाला लाभ जो आहे तो 1 जुलैपासून मिळणार. म्हणजे तुम्हाला उदाहरण धरून चला 31 ऑगस्टला जर पैसे येत असतील तर तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिन्याचे पैसे येणार. जरी लाभ सप्टेंबर मध्ये मिळाला, काही उशीर झाला, एखाद्या महिलेला काही चुकला असेल डॉक्युमेंट आता तुम्ही भरल्यानंतर परत काही त्रुटी असेल तर तोही लाभ 1 जुलैपासूनच मिळणार. अशा पद्धतीचं योजना आहे. त्यामुळं तीही घाबरण्याची गरज नाही की माझ्या अगोदर कोणीतरी बाकीच्यांनी अर्ज भरले आणि माझा उशिरा अर्ज भरला. पण एवढं मात्र आहे की आपल्याला मागे राहायचं नाहीये. नोंदणीमध्ये लवकरात लवकर सगळ्या नोंदण्या आपल्याला करायच्या आहेत. त्या पद्धतीनं सर्व तयारी प्रशासनाच्या मार्फत आपण करण्याचा प्रयत्न करतोय आणि चांगला प्रतिसाद इथं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज मला दिसतोय. वास्तविक जर आपण विविध योजनांचं स्वरूप जर बघितलं तर अनेक वेळेला या गोष्टी बोलल्या जातात. म्हणजे आता माझी IAS म्हणून आम्ही जेव्हा ट्रेनिंग घेतो, दिल्ली असेल बाहेरच्या देशात जातो तर त्या सगळ्या गोष्टी बघतो की तिथं कसं नियोजन चालतं, दिल्लीमध्ये कसं नियोजन चालतं, खाली कसं त्याचं अंमलबजावणी होते. तर शासनाचा उद्देश तोच असतो की जो पैसा तिथून मंजूर होतोय तर तो पूर्णपणे तो लाभार्थ्यांपर्यंत जायला पाहिजे. कुठेही मध्ये त्याला अडथळे नको, ब्रेक नको, फसवणूक नको, कुठेही त्या हेळसांड नको लाभार्थ्यांची, असा शासनाचा उद्देश असतो. आणि कुठेतरी मग तो अंमलबजावणी होता 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 जर कोणा त्रास होत असेल लाभार्थ्यांना तर ते योजनेमध्ये अपेक्षित नसतं. आणि त्या अनुषंगाने आपण बघतो की अनेक योजना ह्या राबवल्या जातात परंतु ज्या थेट खात्यावर येणाऱ्या योजना असतात त्या कधी पण चांगल्या असतात कारण तो पूर्ण पैसा जो आहे तर तो तुम्हाला मिळतो.
1,500 रुपये प्रतिमाहा जो अमाऊंट आहे तो पूर्णपणे तुम्हाला खात्यावर मिळेल. आणि त्याच्यामध्ये वेळोवेळी ज्या सूचना असतील तर, कारण तुम्ही थेट शासनाचा आणि तुमचा हा संपर्क असतो, मध्ये कोणाचाही संपर्क येऊ नये. जेव्हा ती अमाऊंट तुम्हाला अकाउंटवर यायची आहे तर तेव्हा कोणाचाही त्याच्यामध्ये हस्तक्षेप असू नये हा उद्दिष्ट असतो. त्या अनुषंगाने अतिशय चांगली योजना ही आहे. मी सुद्धा म्हणजे आतापर्यंत जे प्रशासकीय काम माझा अनुभव आहे आणि त्यामध्ये बघितलेलं आहे की अनेक वेळा महिलांना अडचणींना सामोरं जावं लागतं. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की महाराष्ट्र मध्ये जी आहे की महिला हे पुरोगामी राज्य असल्यामुळे महिलांचं स्थान जे आहे ते जास्ती असायला पाहिजे. आता तुम्ही बघा विविध योजना असतील तर त्यामध्ये आपण महिलांचं नाव लाभार्थी म्हणून प्राधान्याने घ्यायला सांगतो. रमई असेल, शबरी असेल, प्रधानमंत्री आवास योजना असेल तर महिला लाभार्थ्यांचं नाव घ्या. महिला लाभार्थ्यांचं घरावरती नाव यायला पाहिजे. प्रॉपर्टीमध्ये पण नाव लावायला आपण सांगितलेलं आहे. सातबारावरती सुद्धा नाव महिलांचं घ्यावं असं सुद्धा आपण सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांचं अस्तित्व हे वेगळ्याने असायला पाहिजे. आणि याचं चांगलं उदाहरण जर आपण बघायला गेलं तर आपल्या गावामध्ये असणाऱ्या अंगणवाडी सेविकाताई असतील, आशाताई असतील तर यांचं तुम्ही बघा की आपल्या भारतामध्ये जो मृत्यूदर महिलांचा होता, बालकांचा होता तो अतिशय कमी आला. आणि त्याला जर काही एक सिंगल जर म्हटलं की काय त्याच्यामध्ये एक त्या मागचं कारण काय तर त्याच्यामध्ये खूप दवाखाने मोठे झाले, खूप पैसे त्याच्यामध्ये आरोग्यामध्ये टाकले हा नाहीये, परंतु आपल्या गावामधली आशाताई, आपल्या गावामधली अंगणवाडी सेविकाताई ही आपल्या महिलांचं, आपल्या बालकांचं काळजी घेते. आणि त्यामुळं जन्म मृत्यूदर बालकांचा असेल किंवा महिलांचा असेल त्यांच्या आरोग्याचे प्रश्न असतील, तुम्ही जर आपण एकूण आकडे जर बघितले महिलांचे गर्भाशयाचे पिशवीचे कॅन्सर, स्तनाचे कॅन्सर, महिलांना होणारे इतर आजार तर हे सगळ्यांमध्ये अतिशय कमी प्रमाण आता झालेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी त्यामध्ये आपण काम केलेलं आहे. आणखीनही बरंचसं काम त्याच्यामध्ये होणं बाकी आहे. सांगण्याचा उद्देश हाच की प्रत्येक ह्याच्यामध्ये महिलांना स्थान हे असायला पाहिजे. घरापासून ते पूर्ण संसदेपर्यंत हे महिलांना स्थान असायला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने 2029 मध्ये 33% संसदेमध्ये सुद्धा महिलांना आरक्षण त्याच्यामध्ये असणार आहे. आणि त्या पद्धतीने आपण बघतो सरपंच पदी पण आरक्षण आलेलं आहे, परंतु ते आणखीन ऍक्च्युअल सरपंच म्हणून काम करण्याचं प्रमाण थोडंसं अजून जे वाढायला पाहिजे ते वाढत नाहीये. सरपंच पती म्हणून सरपंच आपल्याकडे म्हणलं जातं की पती, मी कुठे गेलो तर मग ते सरपंच साहेब म्हणजे अच्छा कधीपासून सरपंच आहात, ते सांगतात आम्ही 1 वर्षापासून आहे, असं आहे तसं आहे. मग त्यांना विचारलं तुमची बॉडी कधी आहे, कधी निवडून आलात वगैरे वगैरे, नंतर मग कळतं की ते ऍक्च्युअली सरपंचाचे पती आहेत. तर अशा पद्धतीनं असायला नको. जे महिलांना आपण सगळ्या गोष्टी करतो म्हणून हे 1500 रुपये तुमच्या अकाउंटवर गेले ते तुमच्या स्वतःचे आहेत, हे तुम्ही स्वतः अर्न केलेले आहेत. त्या पद्धतीनं तुम्ही त्याच्यामध्ये राहा. कुठल्याही नवऱ्याचा जर काही त्याच्यामध्ये प्रेशर असेल तर तेही सांगा, ते आम्ही थोडं लाडाने त्याला लाडका भाऊ म्हणून वेगळ्याने समजू. तर त्या पद्धतीने ते 1500 रुपये तुम्ही चांगल्या कामाला वापरा. तुमच्या मुलांचं शिक्षण असेल, आरोग्य असेल याच्यामध्ये वापरा. आपल्या वेगवेगळ्या अनेक योजना याच्यामध्ये आता आणखीन 4-5 योजना आहेत, तर त्याची सुद्धा अंमलबजावणी आपल्याला लवकरात लवकर करायची आहे. ज्या सुशिक्षित महिला आहेत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री कार्य कौशल विकास योजना ही सुद्धा आली आहे, ज्यामध्ये 12वी असेल तर 6000 रुपये, डिप्लोमा असेल तर 8000 रुपये आणि ग्रॅज्युएशन असेल तर 10,000 रुपये. अशा पद्धतीनं अप्रेंटिसशिप म्हणजे त्या पद्धतीचं तुम्हाला शासकीय कार्यालय गावामध्ये सुद्धा सेवादूत, योजनादूत म्हणून येणारे प्रत्येक ग्रामपंचायतला 1 आणि शहरी भागामध्ये 5000 लोकसंख्येमागे 1 अशा पद्धतीने योजनादूत म्हणून तो पण शासनाने मंजूर केलेला आहे. ते सुद्धा महिलांना जास्तीत जास्त मिळावं असं आम्ही आता सांगतोय त्याच्यामध्ये, की त्याच्यामध्ये पुरुष आणि स्त्री लिहिलं नव्हतं, परंतु ते महिलांना सुद्धा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त स्थान द्यावं. आणि जे अप्रेंटिसशिप म्हणजे थोडक्यात प्रशिक्षण, तर तुम्हाला जर एखादा डिप्लोमा झाला असेल, 12वी झाला असेल तर जे तुम्हाला येतं त्यामध्ये त्या कंपनीमध्ये किंवा शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा आपल्याला 10%, 20% तिथं जे मंजूर पद आहेत त्याच्या अनुषंगाने ते करायचंय. तर ते सुद्धा आपण लवकरच अंमलबजावणी त्याच्यामध्ये करणार आहोत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचं जो आहे तर ते अनेक स्तरावरून त्याचं म्हणजे कौतुक झालेलं आहे, कारण तो थेट महिलांच्या लाभार्थ्यांच्या अकाउंटवर पैसे जातात. आणि येत्या काळामध्ये हे
नक्कीच याच्यामधून महिलांची आर्थिक उन्नती, प्रगती आणि घरामधलं देखील स्थान याच्यानुसार सुधारेल. तर त्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये तरी हे आणखीन जास्त गरजेचं आहे. महिलांना जे स्थान असेल, महिलांचं जे आपल्याकडे बघितलं लिंग गुणोत्तर म्हणजे महिला मागे पुरुषांचं प्रमाण देखील जालन्यामध्ये घटलेलं आहे आणि ह्या गोष्टीला कुठंतरी आळा बसायला पाहिजे. महिलांचं स्थान जर आपण बघितलं महाराष्ट्र पुरोगामी आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये कुठंतरी हे चित्र थोडंसं अजून बदलायला वेळ लागेल, पण सगळ्यांनी याच्यामध्ये प्रयत्न करावेत. या योजनेच्या अनुषंगाने चांगलं याच्यामध्ये काम होईल. परत एकदा मी सर्व इथं जे मान्यवर आहेत त्यांचा आभार मानतो. माननीय आमदार साहेबांनी चांगल्या पद्धतीनं सर्व योजना, आजचा जरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या एक सिंगल याचा आपण फोकस ठेवलाय, पण सोबतच आणखी 3-4 योजना आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला नोंदणी आणि काम जास्तीत जास्त करायचंय. त्या अनुषंगाने त्यांचं मी आभार मानतो आणि जास्तीत जास्त आज नोंदणी करावं असं इथं जे सर्व अधिकारी आहेत, सर्व कर्मचारी आहेत त्यांना सांगतो. सर्व डॉक्युमेंट जे आहेत, कारण तुम्ही व्यवस्थित सुरुवातीला सांगितलेले कागदपत्र कोणते लागतात, तर त्या पद्धतीनं प्रशासनानं ती चांगली जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी. एखादी त्रुटी असेल तर ती लाभार्थ्यांना, महिलेला समजून सांगावं आणि त्यामध्ये सुद्धा वेगळी यादी ठेवावी की जर एखादा विषय महसूल विभागाकडे पेंडिंग असेल, ग्रामपंचायतकडे पेंडिंग असेल, बँकेकडे पेंडिंग असेल, तर त्या पद्धतीने त्या महिलेसमोर तो विभाग आणि कोणत्या त्रुटी किंवा कोणता डॉक्युमेंट आणखी लागू शकतो तर ते त्याच्यामध्ये लिहावं. अतिशय सुलभ प्रक्रिया केलेली आहे, पण तरी पण जर कोणता डॉक्युमेंट कमी असेल तर ती नोंदणी ठेवावी आणि ती यादी त्या विभागाला संध्याकाळी ती कळवावी. म्हणजे महसूलकडे साधारणतः 50 महिलांचं हे गावाचं प्रकरण हे तलाठ्यांनी हे देणं अपेक्षित आहे. बँकेचं असेल तर बँकेचे 50 महिलांचं अशा पद्धतीनं 100 महिलांचं KYC जे आहे ते बँकेने ह्या बँक ब्रांचनी करून द्यावं. अशी यादी जी आहे तर ती प्रशासनाने आज शेवटी तयार ठेवावी आणि त्या संबंधित विभागाला कळवावी. सर्व महिलांचं जास्तीत जास्त आज पार्टिसिपेशन व्हावं. अजून कोणी येणार असतील त्यांनाही बोलून घ्या आणि चांगल्या प्रकारे नोंदणी इथं करून घ्या असं आवाहन करतो आणि इथं जे टीम आहे त्यांना शुभेच्छा देतो. सर्व महिला इथं आल्या त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या शासकीय योजनेचा शुभारंभ ज्यांच्या हातून या ठिकाणी होते ते आपल्या सर्वांचे लाडके भाऊ आदरणीय आमदार बबनराव लोणीकर साहेब, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंचाळ साहेब, ॲडिशनल सी आमचे मित्र चव्हाण साहेब, तहसीलदार मॅडम, उपस्थित सर्व अधिकारी बांधव आणि समोर बसलेल्या मुख्यमंत्र्यांच्या बहिणी आणि बबनराव लोणीकरांच्या बहिणींचं टाळा वाजून आपण सर्वांनी स्वागत करावं. ही योजना ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये घोषणा झाली, मला चांगलं आठवतं की आपल्या देशाच्या इतिहासामध्ये मध्य प्रदेशमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारची योजना त्या ठिकाणचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांनी आणली आणि भरभरून प्रतिसाद मध्य प्रदेशमध्ये या योजनेला मिळाला. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, महाराष्ट्रामध्ये देखील अशाच पद्धतीने योजना त्यामध्ये काही अपडेट करून करायचं शासनाने ठरवलं आणि ही योजना महाराष्ट्रामध्ये लागू केली. विधिमंडळामध्ये या योजनेची घोषणा झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या 288 आमदारामध्ये आपल्या परतूर विधानसभेचे आमदार लोणीकर साहेब तुमच्या सर्वांचे भाऊ म्हणून उपस्थित होते. त्यांनी सभागृहात मागणी केली, देवेंद्रजीकडे मागणी केली, मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली की 17 तारखेला आषाढी वारी आहे. महाराष्ट्रातील 5 लाखहून अधिक महिला ह्या वारीमध्ये गेलेले, गावागावातले प्रमुख काम करणारे पदाधिकारी यंत्रणा हेही बऱ्यापैकी वारीमध्ये जातात.
आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं विठुराया पांडुरंगांचं दर्शन घेण्यासाठी साधारण 5-10 लाख लोक वारीमध्ये असल्यामुळं भाऊंनी मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केली की या योजनेला किमान 2 महिने त्या ठिकाणी कालावधी वाढवावा आणि आपल्या तुमच्या लाडक्या भावाची विनंती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या माता भगिनींसाठी 2 महिन्याचा आपल्याला संधी वाढून त्या ठिकाणी भेटली. मी जास्त खोलवर जाणार नाही. मॅडमने आधी सांगितलं काय काय कागदपत्र लागतात, काय काय गोष्टी करायच्या आहेत. काही गोष्टी ऑनलाईन करताना टेक्निकल अडचणी आहेत, परंतु तुम्ही खात्री बाळगा की आज या ठिकाणी लोणीकर साहेबांच्या माध्यमातून आपण कॅम्पच्या माध्यमातून सुरुवात केली आहे, परंतु गावागावातले ग्रामसेवक असतील, अंगणवाडी कार्यकर्ते असतील, शिक्षक बांधव असतील, तलाठी असतील, ह्या सर्वांची यंत्रणा हे आम्ही सर्व तुमच्या बहिणींच्या पाठीमागे बबनराव लोणीकर साहेब त्या ठिकाणी उभे करणार आहे. त्यामुळे ही नोंदणी आपल्याला 2 महिन्यापर्यंत पूर्ण करून घ्यायची आहे. आता जरी काही ऑनलाईन अडचणी असल्या तरी गाव स्तरावर आपले सर्व कार्यकर्ते, आमची सगळी यंत्रणा तुमच्या मदतीला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा लाभ मिळावा यासाठी आम्ही सगळे त्या ठिकाणी प्रयत्न करीत आहोत. खरं पाहिलं तर मी भाऊंचं अभिनंदन करेल की भाऊंनी 2 महिन्याची मुदतवाढ तर घेतलीच, परंतु महाराष्ट्रामध्ये परत एकदा सांगेल की 288 आमदारापैकी पहिली विधानसभा आपली विधानसभा आहे की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने सगळं मेळावा झाला आणि शुभारंभ या योजनेचा केला. अनेक योजना येतात जातात कलेक्टर महोदय, परंतु बऱ्याच वेळा लोकप्रतिनिधींना कळायला असतं 4-4, 5-5 महिने जातात. परंतु खऱ्या अर्थाने मी भाऊंचं याच्यामुळे अभिनंदन करेन की साधारणतः मी 37-38 वर्षाचा आहे आणि तेवढाच राजकीय अनुभव त्यांचा आहे. कुठली एखादी स्कीम राज्य शासनाची जाहीर झाल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी लोकप्रतिनिधींनी कसं करायला पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपले नेते आदरणीय भाऊ या ठिकाणी आहेत असं मी म्हणेन. कारण की प्रत्येक योजनेत आपण बऱ्याच वेळा शासकीय प्रशासकीय अधिकारी जेवढी माहिती ठेवतात साहेब, तेवढी इत्तमभूत माहिती भाऊंना शब्दाने शब्दाची खड्याने खड्याची त्या ठिकाणी असते आणि प्रत्येक वेळी पुढाकार घेऊन ते योजना हे करतात. आता इथे बरेचशा बचत गटाचे माता भगिनी आहेत. आपल्याला सर्वांना माहित आहे की जालना जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बचत गटांना निधी उपलब्ध, कर्ज उपलब्ध कुठे झाला असेल तर ते परतूर विधानसभेमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आहेत ना बचत गटाच्या महिला आहेत का? हातवर करा. आहेत ना? काही मिळतं ना कर्ज तुम्हाला? दरवर्षी भाऊ घेतात ना मला इथं. कलेक्टर साहेबांना बोलवतो आपण, बँकेच्या मॅनेजरला बोलवतो, दरवर्षी बचत गटांच्या महिलांच्या मागे आपण ताकद उभं करतो. इथं अंगणवाडी कार्यकर्ता काही आहेत, मदतनीस काही आहेत. लोणीकर साहेबांच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण विधानसभेमध्ये 250 गावात मिळून गेल्या 25 वर्षामध्ये भाऊंनी साधारणतः 1,500च्या आसपास, 1,500-2,000च्या आसपास मदतनीस असतील, अंगणवाडी कार्यकर्ते असतील, आशा वर्कर असतील, यांना कुठलाही चहाचाही त्या ठिकाणी खर्च नाही येऊ देता भाऊ त्यांच्या पाठीशी राहिलेले आहेत. कलेक्टर साहेब, मला सांगायला आनंद होतो की या विधानसभेमध्ये 1100 मुलींचे सामूहिक विवाह सोहळा करण्याचं भाग्य भाऊंच्या माध्यमातून आम्हाला लागलं. म्हणजे 1100 मुलींचं कन्यादान लग्न, मणिमंगळसूत्र असेल, साडी असेल, चप्पल असेल, नवरदेवाचे बूट असेल, तुमचे भांडे कुंडे असतील, पलंग असेल, गादी असेल, हे सगळं एकही रुपया कोणाकडून न घेता शेतकरी बांधवांसाठी, त्यांच्या शेतकरी बांधव संकटात असताना त्यांच्या मुलीला लग्न व्यवस्थित व्हावं म्हणून 1100 मुलींचे कन्यादान लग्न भाऊंनी आपण केले आणि ते फुकट. आणि भाऊ नेहमी भाषण सांगतात की 1100 पैकी आणखीन कोणाची तक्रार नाहीये आणि तक्रार तर नाहीच भाऊ. आणि आता मला वाटतं इथे समोर बसलेली ही नारी शक्ती जी आहे, माता भगिनी जी आहेत, पहिले तुमच्या समोर बोलायचा घरच्याचा काही लाग नाही. आणि त्यातल्या त्यात आता तुम्ही मुख्यमंत्र्याच्या बहिणी, लोणीकर साहेबांच्या बहिणी, 1,500 रुपये महिना बी येते. कलेक्टर साहेब म्हणले की चांगल्या कामासाठी वापरणार आहातच तुम्ही, कारण की घरच्या माणसाकडे देऊ नका असंच म्हणणं होतं कलेक्टर साहेबाचं, पण त्यांना डायरेक्ट नाही सांगता आलं. मी सांगू शकतो तुमच्याकडे ठेवा, तसेही तुम्ही देणार नाही आणि तुम्हाला त्यांना मागण्याचा अधिकार नाही, ते मागू शकणार नाही.
त्यामुळे तुमचे अधिकार, तुमचा हक्क ज्या गोष्टीमध्ये आहे त्या गोष्टी हे करा. निश्चित या योजनेचा लाभ सर्वसामान्य माता भगिनींपर्यंत जास्तीत जास्त मिळावा यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. खरं पाहिलं तर मी मुख्यमंत्र्यांचे भाऊ विध आले, जे 12वीच्या मुलं असतील, जे 10वी झालेले आहेत त्यांना 6,000 रुपयाची योजना लागू केली आहे. 12वी किंवा मग तुमचे डिप्लोमा धारक असतील तर त्यांच्यासाठी 8,000 रुपये आहेत, आणि जे पदवीधर आहेत त्यांच्यासाठी 10,000 रुपयाची योजना काल परवाच मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर केली. मी तुमची सर्वांची क्षमा मागतो. खरं पाहिलं तर आज महिलांची संख्या एवढी आली की आम्हाला खुर्च्या जेवढ्या 2,000 ठेवल्या होत्या तेवढ्या अपुऱ्या पडल्या. त्यामुळे आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की नियोजनापेक्षा जास्त संख्या आल्यामुळे तुमची व्यवस्था करू शकलो नाही, पण लवकरच तुमचाही एक कार्यक्रम अशाच पद्धतीने भाऊंच्या मार्गदर्शनाखाली घेऊन तुम्हालाही कशी मदत होईल यासाठी मी भविष्यामध्ये प्रयत्न करेल. आपण सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित झाला. जी काही नोंदणी आपल्याला करायची आहे, मला विनंती आपल्याला सर्वांना करायची, 1ही रुपया आपल्याला कुठं कोणी मागितला तर द्यायचा नाही. शासनाने ऑनलाईन करून घेण्यासाठी 50 रुपये वेगळे सेतूवाल्यांना आम्हाला सर्व म्हणजे आम्हाला नाही, आम्ही फुकट करतोय. परंतु तुम्हाला 1 रुपया द्यायची कोणाला गरज नाही. कुठं काही अडचण वाटलं असेल तर आमच्या यंत्रणेला संपर्क करा. कोणालाही 1 रुपया न देता तुमची नोंदणी केली जाईल. जिथं कुठं अडचण असेल आम्हाला सांगा, आणि जास्तीत जास्त माता भगिनींना लाभ करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. जे काही कागदपत्र असतील ते आपले दाखल करा. काही लोक जे यंत्रणेशी संबंधित नाही असेही लोक ज्यांना राजकीय काहीतरी फायदा घ्यायचा आहे, दुसऱ्या पक्षाचे काहीतरी तुमच्याकडे कागद गोळा करायला गेले, कागद घेऊन घरात ठेवणार आणि घरात ठेवून ते दाखलच नाही केले तर तुमचा पगार सुरू झाला नाही तर उद्या तुम्ही पुन्हा म्हणताल की बाबा आमच्या पगाराचं चालूच झाली नाही, योजना तर डिक्लेअर झाली. त्यामुळे आमची जी यंत्रणा आहे, आम्ही घरच्या भाकरी खाऊन तुमच्या सर्व माता भगिनींसाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. जेवढे काही उद्दिष्ट आपलं असेल, माझ्या वाटतं परतूरला 32,000 काय 32-36 हजाराचं जेवढं काही उद्दिष्ट असेल, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी सर्वात जास्त नोंदणी आणि सर्वात जास्त महिलांना पगार कुठे चालू झाला असेल तर ते बबनराव लोणीकरांच्या परतूरमध्ये चालू झाला. असं या ठिकाणी आपल्याला सर्वांनी करायचं. आपण सर्वजण माता भगिनी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या या निमित्तानं आभार मी व्यक्त करतो. आणि सर्वांसाठी कार्यक्रम झाल्यावर नाश्ता पाण्याची देखील व्यवस्था ठेवलेली आहे. सर्वांनी नाश्ता पाण्याचं हे करावं. नोंदणीचे सर्कल न्याय काम ठेवलेले आहे. त्या सर्कल न्यायच्या उभ्या ग्रामपंचायतचे ऑपरेटर असतील, माता भगिनी असतील, त्यांच्याकडे सगळ्यांनी नोंदणी करावी एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण आमच्या सर्व बहिणींच्या वतीनं या ठिकाणी उभे आहात. त्याचनंतर मी आजचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय लोणीकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. झोप येऊ लागली ना? एकदा जोरदार घोषणा देऊ. मी म्हणाल भारत माता की, तुम्ही सर्वांनी एक आवाजात म्हणायचं, हात वर करून टाळ्या वाजवू. मी म्हणेल भारत माता की, तुम्ही म्हणायचं जय भारत माता की, भारत माता की, भारत माता की. अगोदरच्या वक्त्यांनी माननीय जिल्हाधिकारी आहेत, राहुल भैया आहेत, पंचायतचे डेप्युटी सीओ चव्हाण साहेब आहेत, महिला व बाल कल्याण अधिकारी आहेत. यांनी या ठिकाणी या योजनेची माहिती आपल्या सर्वांच्या समोर मांडलेली आहे. आपल्याला आता त्या कामाला लवकरच प्रत्यक्ष सुरुवात करायची आहे. सकाळी आल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये आपण काही नोंदणी केलेली आहे. कार्यक्रम संपेल आणि कार्यक्रम संपला की लगेचच आपण आता नोंदणीला सुरुवात करणार आहोत. एकीकडे नोंदणी चालू राहील आणि सर्व आलेल्या माता भगिनींना, सर्व आलेल्या सरपंच आहेत, माता भगिनी आहेत, पदाधिकारी आहेत, यांना सगळ्यांना नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. आज बिलकुल घाई गडबड करायची नाही. आमच्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ग्रामसेवक आहेत, जी सरकारची यंत्रणा आहे, या सर्व यंत्रणेने कार्यक्रम संपल्यानंतर महिलांचा नाश्ता झाल्यानंतरच
सगळ्यांनी जायचं आहे आणि तुम्हालाही आता काही घाईगडबड नाहीये, कारण आजचा दिवस गेलेलाच आहे, घरी जाऊन काही काम नाहीये. नीट आपले फॉर्म भरायचे आहेत आणि या योजनेची माहिती समजून घ्यायची आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार आणि महायुतीच्या सरकारनं या महाराष्ट्रातल्या गरीब महिलांसाठी, शेतीत काम करणाऱ्या महिला आहेत, रोजगार हमीच्या कामावर काम करणाऱ्या महिला आहेत, मजुरी करणाऱ्या महिला आहेत, ज्यांची चूल पेटत नाहीये, गरिबी आहे, मुलांचं शिक्षण होत नाहीये, आई वडिलांचा दवाखाना होत नाहीये, आई वडील सासू सासरे यांचा आजारपण आहे आणि मोलमजुरीच्या आलेल्या पैशामध्ये संसार भागत नाही. महागाई प्रचंड आकाशाला भिडालेली आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून राज्य सरकारनं काही महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्रातल्या महिलांसाठी आणलेल्या आहेत. याची माहिती मी थोडक्यामध्ये आपल्याला देणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे, राज्याच्या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर याचा निधी राखून ठेवलेला आहे. काल कार्यशाळा झाली मंठ्याची आणि या कार्यशाळेमध्ये प्राथमिक सर्वे मंठा तालुक्याचा प्राथमिक 36,000 महिला 1,500 रुपये मानधन घ्यायला पात्र ठरलेले आहेत. जवळपास परतूर तालुक्यामध्ये सुद्धा प्राथमिक अंदाजानुसार 40,000 महिला मुली या योजनेमध्ये पात्र आहेत. 40,000. टाळ्या वाजवा महिलांसाठी. 40,000 महिलांचा पगार चालू होणार आहे. कोण आहेत या महिला? या महिला आहेत विवाहित महिला आहेत, गरीब आहेत, SC ST NT VJNT OBC मराठा धनगर माळी तेली तांबुळी वंजारी सगळ्या जाती. गरीब असेल ते सगळ्या महिलांसाठी मुलींसाठी ही योजना आहे. ज्याच्या कुटुंबात आता काही कुटुंब खूप मोठे आहे. सातवण्याला आमचं सय्यद अली आहे, त्याच्या भावाला 19 लेकरं आहे. त्यांच्या सगळ्या 19 साठी ही योजना नाही आहे. आपल्या तालुक्यात एका गावात एक जणाला 38 लेकरं आहे, त्याच्यातल्या अर्ध्या पोरीनं अर्धे पोर. योजना फक्त ज्याच्या कुटुंबामध्ये 2 मुलींना याचा लाभ मिळणार आहे किंवा 2 महिलांना लाभ मिळणार आहे. यामध्ये लाभार्थ्यांचं मुख्य काम आहे आपलं बँकेत खातं आहे का. आपलं बँकेत खातं नसेल तर फॉर्म भरून काही उपयोग होणार नाही. आपण त्याला म्हणतो पालथ्या घागरीवर पाणी. आपलं बँकेत खातं काढायचं असेल तर देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी या देशातल्या प्रत्येक कुटुंबाचं गरीब असेल श्रीमंत असेल कोणत्याही जातीचा असेल कोणत्याही धर्माचा असेल तर हे खातं खोलण्यासाठी एकाही महिलेला 1 रुपयाचा खर्च नाही. खातं खोलू शकता. राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आपल्याला याचं खातं खोलावं लागेल आणि फॉर्म भरताना आपलं खातं आधार कार्डला लिंक करावं लागेल. बँकेचं खातं आधार कार्डला लिंक केलेलं नसेल तर अर्ज नामंजूर होईल. त्याच्यामुळं पहिली अट ही खूप महत्वाची आहे. बँकेत खातं ते आधार कार्डला लिंक केलेली बँक अशा प्रकारची ही पहिली महत्वाची अट यामध्ये आहे. विवाहित महिला आहेत, विधवा महिला आहेत, परित्यक्ता महिला आहेत, संजय निराधार मध्ये 1000 रुपये मानधन घेणाऱ्या महिला आहेत, त्याही महिला याच्यामध्ये बसतात. पण त्या महिलांना संजय निराधारचे 1000 रुपये तहसील कार्यालयाकडून मिळतात आणि लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा 5000 रुपये त्यांना मंजूर होतील. त्याच्यामुळं
आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये संजय निराधारमध्ये पुरुष महिला सगळे मिळून मागच्या 10 वर्षामध्ये 17,000 पगार चालू आहेत. परतूर, मंठा आणि जालना ग्रामीण एवढ्या पगारा मराठवाड्यात कुठेही चालू नाही. या महिलांचा संपर्क करावा लागेल, त्यांना सांगावं लागेल तुम्हाला दोन्हीकडेही लाभ मिळेल, तिकडं 1000 रुपये मिळतील, इकडं 500 मिळतील. तर हे काम कुणाचं आहे? गावातले सरपंच आहेत, अंगणवाडी सेविका आहे, आशा वर्कर आहे, त्या गावातले ग्रामसेवक आहेत, त्या गावातले तलाठी आहेत, त्या गावातले राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत. यांना सगळ्यांना या संजय निराधारच्या महिलांच्या संदर्भात पगारा सुरू करण्याच्या संदर्भातली माहिती अगोदरच्या वक्त्यांच्या बोलण्यातून आली नाही, त्याच्यामुळे मी त्याची जाणीवपूर्वक आपल्याला सगळ्यांना आठवण करून दिली. आपण सर्वांनी या महिलांचे सुद्धा फॉर्म भरून घ्यायचे आहेत. एका कुटुंबात 2च महिलांना याचा लाभ मिळेल. नारी शक्ती दूत अधिकृत मोबाईल ॲप फॉर्म भरण्याची सुविधा आहे. आपल्या जालना जिल्ह्यातल्या इंटरनेटचा प्रॉब्लेम होता, BSNLचा प्रॉब्लेम होता. आमच्या अंगणवाडी सेविका गावागावामध्ये जात आहेत, गावागावामध्ये ऑनलाईन करायचा प्रयत्न करतायत. परतूरच्या कार्यशाळेमध्ये या महिलांनी हा मुद्दा उपस्थित केला की भाऊ आम्ही काम करायला तयार आहे, आमची खूप दांडगी मोठी इच्छाशक्ती आहे, पण मोबाईलच चलत नाही. मी लगेच BSNL कंपनीशी बोललो, माननीय जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला की आपल्याला मोबाईलला नेट असल्याशिवाय आपलं काम होणार नाही. मी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांना 2 वेळा फोनवर बोललो, कलेक्टर बोलले आणि कालपासून मोबाईल थोडे सुरळीत चालायला सुरुवात झालेली आहे. आणि आता मोबाईल सुरळीत राहण्यासाठी कलेक्टर आणि मी दोघेही जातीनं लक्ष ठेवून आहोत. कुणालाही अंगणवाडी सेविका आहे, ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, कुणालाही वाटलं की एखाद्या गावात मोबाईल चालत नाही, संदेश टाका, फोन करा. आम्ही मीटिंगमध्ये असलो तर नंतर रिप्लाय देऊ. अगदी अंगणवाडी सेविका असेल, ग्रामसेवक असेल, कोणी फोन करू शकतं, कोणी संदेश टाकू शकतं आणि संदेश आल्यानंतर वाचल्यानंतर मी त्यांच्याशी बोलू शकतो. आणि मोबाईलच्या संदर्भात नेट येईल किंवा इंटरनेट राहील या संदर्भातली आम्ही आता दक्षता घेतली. मला परतूरच्या कार्यशाळेत, मंठ्याच्या कार्यशाळेत महिलांनी हे सांगितल्यानंतर मी थेट हा विषय माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोललो की साहेब असा असा आहे आणि इंटरनेटच्या अडचणी आहेत, आपल्याला ते पोर्टल लवकर ताबडतोब आपल्याला सुरू करावं लागेल. नारी शक्ती दूत या अधिकृत पोर्टल संदर्भात बोलणं झाल्यानंतर आज पोर्टल सुरू होणार होतं, झालं असेल किंवा उद्या होईल. आणि एकदा पोर्टल सुरू झालं की मग आपलं काम पुन्हा सुरळीत होईल. महाराष्ट्रातल्या सगळ्या गावागावातल्या ऑनलाईन या पोर्टलवर आपल्याला करता येतील. आणि म्हणून सरकारनं सुद्धा तात्काळ याची दखल घेतली आणि ही योजना आपल्याला राबवायची आहे. अधिकाधिक फॉर्म भरायचे आहेत, आपली ही जबाबदारी आहे. आणि एकदा का एखाद्या महिला भगिनींनी एखादी जबाबदारी घेतली तर पुरुषापेक्षा 100% जबाबदारीनं ते करतात. आणि म्हणून हे सगळं तुमच्या हातात आणि ग्रामसेवकांच्या हातात आहे. आपण हे काम नीट करायचं आहे. सरपंच, ग्रामसेवक यांची मी मीटिंग घेतली आणि सर्वांना सूचना दिल्या की गावात पाऊस चालू असतो, महिलांना बसायला अंगणवाडी सेविका हे ऑनलाईन करताना भिजावं लागतं, कुठंतरी झाडाखाली बसावं लागतं, कुठे एखाद्या मंदिरात बसावं लागतं. तुमची सर्व महिलांची ग्रामपंचायतमध्ये बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांना तुम्हाला तिथं ग्रामसेवकाचं चेंबर असेल बसायला आणि हक्कानं न विचारता तुम्ही ग्रामसेवकाच्या चेंबरमध्ये जाऊन बसा, तुमचं कामकाज चालू करा. आणि एका बाजूला ग्रामसेवकला सुद्धा बसू द्या, नाही तर त्यांना देता नाकून. या संदर्भातली एवढी माहिती पुरेशी आहे. महाराष्ट्र सरकारनं लेक लाडकी नावाची योजना आणलेली आहे. योजना येतात पण त्याचा लाभ मिळाला पाहिजे. महाराष्ट्रातली पहिली कार्यशाळा या योजनेच्या संदर्भात परतूरला झाली. अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका 250 लोकांची कार्यशाळा 5 तास चालली. आपण सगळ्या त्या कार्यशाळेला होता. मंठ्याला कार्यशाळा झाली आणि ही योजना आपल्याला पहिल्या टप्प्यात समजून सांगितली. मात्र खाली बऱ्याच महिलांना या योजनेची माहिती नाहीये. महाराष्ट्र सरकारनं
यालाही बजेट ठेवलेलं आहे, याच्यामध्ये तिजोरीमध्ये पैसा ठेवलेला आहे। ही योजना आहे लेक लाडकी। गरीब कुटुंबातील मुलींना ग्रामीण भागामध्ये शिक्षणासाठी स्कोप कमी होता पूर्वीच्या काळात। आपण आता सावित्रीबाई फुलेंची जयंती केली, मागच्या वर्षी आपण सावित्रीबाई फुलेंची जयंती केली होती, एवढ्याच महिला होत्या। कलेक्टर साहेब एकही या महिलांना आणायचं तर गाडी द्यावा लागत नाही, एसटी द्यावा लागत नाही। एकाही महिलेला कुठं जेवायला घरी चला म्हणायचं काम नाही, एसटी नाही येतात, रिक्षात येतात, जसं जमन तसं येतात। आणि साऱ्या महिला एवढ्याच सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीला होत्या, त्यावेळेला निवडणूक नव्हती। दर वर्षाला आपण हे मेळावे घेतो। आणि आता ही लेक लाडकी योजना आहे, तर याची माहिती इथं बसलेल्या सर्व माता भगिनी आहेत किंवा इथं बसलेले आमचे सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, सरपंच आहेत, सगळ्यांना मला मनातून तळमळीने विनंती करायची आहे की लेक लाडकी योजना ही गरीब कुटुंबातील मुलींसाठी आहे। या मुली भविष्यामध्ये शिकल्या पाहिजेत। एक काळ असा होता की चूल आणि मूल, मुलींना शाळेत जायचं नाही। गावात 4थी पर्यंत शाळा आहे, 4थी पर्यंत शिकायचं, 7वी पर्यंत शाळा आहे, 7वी पर्यंत शिकायचं। गावात 10वी पर्यंत शाळा आहे, गावातली शाळा संपली की शिक्षण संपलं। मुळात उच्च कुळातल्या लोकांनी शिक्षण घ्यायचं, ह्या प्रथा त्या काळामध्ये होत्या। मात्र सावित्रीबाई फुले यांनी त्या काळामध्ये शिक्षणाची दारं खुली केली। महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाची दारं खुली केली आणि म्हणून त्यांना समाज सुधारक म्हणतात। आज आपण का प्रतिमेचं पूजन करतो? राष्ट्रमाता जिजाऊ आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, अहिल्याबाई होळकर आहेत, क्रांतिकारी लोक होऊन गेले आणि म्हणून शिक्षणाची दारं खुली केली। आणि आज महिला मंत्रालयात जा, 50% महिला खुर्चीवर बसलेल्या आहेत। कलेक्टर पहा, अनेक जिल्ह्यात महिला आहेत। जिल्हा पोलीस प्रमुख महिला आहेत, जिल्हा परिषदेच्या सीओ महिला आहेत, परतूरला तहसीलदार प्रतीक्षा गोरे आहेत, मंठ्याला तहसीलदार महिला आहे, एसडीएम परतूरला महिला आहे। राज्यात सगळीकडे महिला राज आहे। ही मोदीजीच्या कृपेने चालू आहे। त्याने आम्हाला तसं प्रशिक्षण दिले, आम्हाला सूचना दिल्या। या देशात पहिल्यांदा घरामध्ये भाकरी करणाऱ्या, स्वयंपाक करणाऱ्या, चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या राष्ट्रपती झालेल्या आहेत। म्हणजे राज्य असो की केंद्र असो, आम्ही महिलांना प्राधान्य दिलेलं आहे। काय आहे ही लेक लाडकी योजना? मुलगी जन्माला आली, वडील आहेत, वडिलांच्या खात्यात 5000 रुपये, वडील नसतील तर आईचं खातं, आईच्या खात्यात 5000 रुपये। जन्माला मुलगी आल्याबरोबर बजेटमध्ये तरतूद केली, पैसा आहे सरकारकडं महिलांसाठी। 4 विकासाचे कामं कमी होतील, पण महिलांवर आम्ही फोकस केलेला आहे। 5000 रुपये जन्माला आलेल्या मुलीच्या आई वडिलांच्या खात्यात। मुलगी पहिल्या वर्गात गेली 6000 रुपये, मुलगी 6व्या वर्गात गेली 7000 रुपये, मुलगी 11वीत गेली 8000 रुपये, मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण झालं, मुलीच्या खात्यामध्ये 75,000 रुपये पडतील आणि सगळे मिळून 1,01,000 रुपये त्या मुलीला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी मदत होईल। अशा प्रकारची ही लेक लाडकी योजना आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे। मोदीजींनी या देशात 100 कोटी लोकांना गॅसच्या टाक्या, शेगडी, 7,000 रुपयाची टाकी मोफत। मोदीजींनी या देशात एवढी मोठी योजना केली आणि 100 कोटी लोक आज
गॅसच्या टाकीवरचा स्वयंपाक किंवा जेवण करतात. कारण मोदीजींच्या आई चुलीवर भाकरी करत होत्या. त्याचा धूर काय असतो त्यांच्या आईला माहीत, मोदीजींना माहीत. त्यामुळे ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली राज्य सरकारने. आता त्याच्यामध्ये 3 गॅसच्या टाक्या ह्या मोफत देण्याचं ठरवलं. 1 वर्षात 3 टाक्या दरवर्षी आम आदमीसाठी, म्हणजे तुमच्यासाठी. आणि हे खास आदमी यांच्यासाठी योजना नाही, सरपंचासाठी योजना नाही. ह्या गॅसच्या टाक्या आणि सगळ्या तुमच्यासाठी आहेत. अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. ज्या बचत गटाच्या महिला आहेत, कलेक्टर साहेब गेली 25 वर्ष जिल्हा अधिकारी आहेत, SDM आहेत, तहसीलदार आहेत, BDO आहेत, तहसील कार्यालयात, SDMच्या कार्यालयात, कलेक्टरच्या कार्यालयात आम्ही सातत्यानं बैठका घेतो, मिटिंगा घेतो. आणि मोदी देशाचे प्रधानमंत्री बचत गटाच्या महिलांचा प्रत्येक 6 महिन्याला आढावा घेतात की प्रत्येक राज्यातल्या बचत गटाच्या महिलांना केंद्र सरकारनं ठरवून दिल्याप्रमाणे कर्ज मिळालं का. बुरकी तयार करायची मशीन आहे, भुईमुगाच्या शेंगा फोडायची मशीन आहे, मसाला तयार करायचा, पापड तयार करायचा, 100 लघु उद्योग आहेत. आणि प्रधानमंत्री बचत गटाच्या महिलांबरोबर मीटिंग करतात. कलेक्टरच्या दालनात महिलांना बोलवलं जातं. कलेक्टर आणि त्यांची यंत्रणा जाण्याची येण्याची व्यवस्था करते. आणि बचत गटाच्या महिला कलेक्टरच्या मांडीला मांडी लावून तिथे बसतात आणि मोदीजींबरोबर संभाषण करतात. आणि म्हणून दरवर्षी आपण आपल्या विधानसभा मतदारसंघात परतूर, मंठा आणि जालना ग्रामीण 100 कोटी रुपयाचं वाटप करतो. आपण बँकेला बोलावतो, आम्ही मॅनेजरला बोलावतो. म्हणजे आष्टीपासून ते तळणीपर्यंत सगळे बँकेचे मॅनेजर एकाला उभा करतो आम्ही. तुम्हाला टार्गेट किती दिलंय रिझर्व्ह बँकेनं, आणि त्या टार्गेट प्रमाणे बचत गटाला कर्ज द्यायचं. 100 बचत गटाच्या महिलांचे स्टॉल लागले आपल्या त्या गुरुमावले आले दिंडोरी चित्याळाला. 100 बचत गटाच्या, म्हणजे त्या महिला उद्योगपती झाल्या, छोटे छोटे उद्योग सुरू झाले. पण त्यांचा माल विकायचा कुठं. त्याने तयार केलेल्या जे काही वस्तू आहेत त्या विकायला मार्केट नाही. कधी कधी आता आम्ही ताज हॉटेलला होतो, मतदान होतं विधान परिषदेचं, सगळे आमदार होते प्रत्येक पक्षाचे. अहो, एक वाटीवर, एक प्लेटवर खारवाड्या, एक 15-20 खारवाड्या, 5000 रुपयाला एक प्लेट. तुम्ही बनवलेल्या खारवाड्या कोणी घेतं का इकत. मार्केट नाही आपल्याकडे. मोठे मोठे मॉल आहेत, मोठे मोठे मॉल आहेत, तिथं खूप खारवाड्या आहेत, पापड्या आहेत, त्या नाचणीच्या पापड्या आहेत, साबुदाण्याच्या पापड्या आहेत, ज्वारीच्या पापड्या आहेत, अगदी पापड आहेत तुम्ही बनवलेले. 100 प्रकारच्या वस्तू तयार होतात बचत गटाच्या, पण त्याला मार्केट नाहीये. मात्र सरकारनं आता यासाठी, या महिलांना मार्केट मिळवून देण्यासाठी उमेद मार्ट व ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म अशा प्रकारचं उमेदच्या माध्यमातून, हे उमेदचं काम संदीप दाभाडे आणि त्यांच्या महिला करतात. तुम्ही उपोषणला बसले होते, मी महिला आल्या होत्या, 25-30 हजार महिला होत्या. आणि या सगळ्या महिला त्यांच्या मागण्या घेऊन आल्या होत्या. मी पडत्या पावसामध्ये गेलो आणि या महिलांच्या मागण्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकल्या. त्यांचं निवेदन, दाभाडे तुमचं निवेदन दिलं, माझं पत्र दिलं. मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत. तुमच्या त्या आंदोलनाचा आवाज मी सरकारपर्यंत पोहोचवला. आणि या ज्या काही बचत गटाच्या महिला आहेत किंवा या ज्या काही उमेदचं काम करणाऱ्या महिला आहेत, मला जे दाभाडे आणि तुमच्या सगळ्या महिलांनी निवेदन दिलं होतं, त्यांनी सांगितलं 400 कोटी रुपये आम्हाला लागतील. एवढं मोठं सरकार एवढं मोठ्या योजना राबवतोय, तर या महिलांना 400 कोटी रुपये देऊन यांच्या मागण्या पुऱ्या करा, अशा प्रकारचं मी सरकारकडे तुमचं मागणं मांडलेलं आहे. आणि निश्चितपणे सरकार त्यावर उपाय करेल अशी मला अपेक्षा आहे. अन्नपूर्णा योजना आहे, प्रत्येक कुटुंबात त्या गॅसच्या टाकीचा मी विषय आपल्याला सांगितला, महिला बचत गटाचा विषय आपल्याला मी सांगितला. मुलींसाठी मोफत शिक्षण आहे. ज्या गरीब मुली आहेत, काबाड कष्ट करणारे आई वडील आहेत, आता पूर्वी 10 एकर जमीन घ्यायची का मुलीला शिकवायचं, तर लोक म्हणायचं नाही जन्माची भाकर होईल, मुलीला शिकवण्यापेक्षा जमीन घेऊ. पण आता लोक म्हणतात
जमीन घ्यायची नाही, घर बांधायचं नाही, माझी पोरगी तहसीलदार झाली पाहिजे, माझी पोरगी BDO झाली पाहिजे, माझी पोरगी कलेक्टर झाली पाहिजे, IAS IPS झाली पाहिजे. म्हणजे प्रत्येक झोपड्यातले माणसं सुद्धा मोठं स्वप्न पाहू लागले, आई वडील आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा अशा पद्धतीनं अभ्यास करून आपण शिकणं आवश्यक आहे. आणि म्हणून मुलींसाठीचं जे मोफत शिक्षण आहे या संदर्भात या वर्षीपासून इंजिनिअरिंग आहे, वास्तुशास्त्र, फार्मसी आहे, वैद्यकीय शिक्षण आहे, कृषी विषयक व्यवसाय व पदवी डिग्री आहे व पदविका डिप्लोमा आहे. या अभ्यासक्रमांसाठी मुलींना मोफत शिक्षण आहे. या मुलींच्या शिक्षणाचा खर्च महाराष्ट्र सरकार राज्याच्या तिजोरीतून करणार आहे. आणि या सर्व मुलींची संख्या महाराष्ट्रातल्या खूप मोठी आहे आणि याच्यावरती सरकारनं मोठा खर्च करून या सगळ्या मुलींना सवलती द्यायचं ठरवलंय. पहिल्या सर्वेमध्ये 2 लाख मुली हातात आलेल्या आहेत. इथं ज्या काही मुली आहेत गावात, या पात्र मुली आहेत ज्यांना मोफत शिक्षण द्यायचं आहे, त्याची माहिती आम्ही तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओच्या मार्फत, तहसीलदारच्या मार्फत, आमच्या कार्यालयातून व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंटरनेटला सगळी माहिती देतो. 2 लाख मुलींना मोफत शिक्षणाची योजना आहे. प्राथमिक सर्वे आहे. 2 लाखाच्या 3 लाख होऊ शकतात किंवा 5 लाखही मुली होऊ शकतात. आणि मग यासाठी मुलींसाठी अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. ज्या मुली OBCच्या मुली आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अशा ज्या काही मुली आहेत यांना या मुलींना शिक्षणासाठी काही सवलती आहेत. त्या शिष्यवृत्ती त्यांना चालू केलेली आहे. आणि या मुलींची उपस्थिती मात्र 100% मागच्या वर्गातली उपस्थिती लागेल तरच त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. 1-2 मुद्दे राहिले एवढं बोलून मी हे सगळं आपल्याला माहिती असावं म्हणून सांगणं आवश्यक आहे. आपल्याला आजपासूनच त्याची अंमलबजावणी करायची आहे. 5वी ते 10वी मी ज्या कॅटेगरी सांगितल्या, इतर मागासवर्गीय आणि OBCच्या मुलींसाठी 5वी ते 10वी असं शिकणाऱ्या मुलींना 600 रुपये शिष्यवृत्ती आहे. आणि 600 ते 3000 पर्यंत 10वी पर्यंतची ही शिष्यवृत्ती आहे. म्हणजे 600 सुरुवातीला आहे आणि नंतर 3000 रुपये शिष्यवृत्ती त्यांना पुढच्या वर्षी होईल. जी मंजूर शिष्यवृत्ती आहे ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जाणार आहे. त्यांचे खाते खोलावे लागतील, म्हणजे मुलींचे खाते खोलावे लागतील. त्याच्यामध्ये ही अट आहे. बाकी मुलींना मागच्या शिक्षणामध्ये 75% त्याची उपस्थिती असली पाहिजे. सभागृहात मुख्यमंत्री लाडकी बहीण चर्चा झाली की काही लोकांनी विरोध करायला सुरुवात केला की लाडकी बहीण घोषणा केली, ही घोषणा होणार नाही, याची अंमलबजावणी होणार नाही, महिलांना पैसेच मिळणार नाही. म्हणजे अपशकुन आहे. मांजर आडवी गेली म्हणतो आपण त्याला. आपण एखाद्या शुभ कामाला चाललं की मांजर आडवी जाते. काही राजकीय पक्षाच्या लोकांनी याच्याकडे राजकारणातून बघितलं, त्याच्या काळ्या चष्म्यातून बघितलं आणि म्हणाले की 5 वर्ष एकाही महिलेला पैसे भेटणार नाही. राखी पौर्णिमेपर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पहिला हप्ता पडणार आहे, मांजर आडवी गेली तरी. म्हणाले की ही योजना फेल आहे, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे. अगोदरच्या योजना काही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केल्या नव्हत्या. अरे केली, याचं स्वागत करा. गरिबाच्या घरात पैसा चालला, मानधन चाललं, याचा आनंद व्यक्त करा. तुम्ही एका महिन्याला लाख लाख रुपये खर्च करता आणि गरिबाला 1500 रुपये दिले तर तुमचं पोट का दुखतं? तुमच्या पोटात कळा का निघतात? एका आमदारानं तर सांगितलं की राजकीय पक्षाचा, राष्ट्रीय पक्षाचा आमदार, की आम्ही कोर्टात जाऊन याला स्टे घेऊ. म्हणजे गरिबाबद्दल यांच्या मनमध्ये किती खद आहे. लाडकी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना झाली की कोणी म्हणाले, काही म्हणाले, मोठे नेते म्हणाले 40-40 वर्ष, 50-50 वर्ष राजकारणात लोकांनी त्यांना निवडून दिलं. त्यांनी काढलं
म्हणजे खपल्या काढायच्या, उकरीत राहायचं, या लोकांचा धंदा आहे. लाडकी बहीण केली, लाडक्या भावाचं काय? त्यांना असं वाटलं की या मुलींना, या महिलांना 1500 मानधन दिलं की हे पोरं सगळे नाराज होतील आणि पोरं निवडणुकीला आपल्या प्रचाराला येतील. डोकेबाज माणसं आहेत, खूप हुशार आहेत, कौतुक केलं पाहिजे त्यांचं. खिलाडी आहेत ना, 50 वर्ष सभागृहात राहिले, आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले. डावपेच कशा करायचे म्हणजे महिला आणि मुली आमच्या बरोबर आल्या की पोरं त्यांना त्यांच्या बरोबर घ्यायचे होते. सरकारनं विचार केला आणि लाडका भाऊ योजना काढली. भावाला बी योजना आणि बहिणीला बी योजना. काय लाडका भाऊ योजना? या योजनेमध्ये जी मुलं 12वी पास होतात त्यांना 6000 रुपये मानधन चालू करायचं आहे. ITI किंवा पदविका डिप्लोमा धारक मुलं आहेत त्यांना 8000 रुपये. जे पदवीधर डिग्री पूर्ण असणारे मुलं आहेत त्यांना 10000 रुपये. आता लाडका भाऊ बी नाही तुमच्याकडे, लाडकी बहीण बी नाही. यांचे पैसे दीपावलीपर्यंत खात्यात टाकायचा पहिला हप्ता. ज्या गरोदर महिला आहेत, मोठ्या प्रमाणावर गर्भाशयाच्या पिशवीचे कॅन्सर होत आहेत राज्यभरामध्ये. खूप महिला या आजारामुळे मृत्युमुखी पडत आहेत. या किंवा स्तनाचे कॅन्सर होत आहेत. मोठ्या प्रमाणावर हा आजार आहे आणि गरिबीमुळे दवाखान्यापर्यंत महिला पोहोचत नाहीयेत. कुठली व्यवस्था नसते आणि कॅन्सर झाला की माणूस अर्धच जिवंत राहतं. मात्र राज्याच्या सरकारनं आपल्या राज्यातल्या या महिलांसाठी 3324 अँब्युलन्स खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्वतंत्र यंत्रणा महिलांसाठी. त्यांना दवाखान्यात जालन्याला जायचं आहे, परतूरला जायचं आहे, जिथं कुठं जायचं आहे, त्यांना आणणं नेणं, सरकारचे पैसे, सरकारचं डिझेल आणि कॅन्सरवरचा उपचार करण्यासाठी त्यांना संभाजीनगरला न्यायचं असेल, पुण्याला न्यायचं असेल, जिथं कुठं न्यायचं असेल, त्या कॅन्सरच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी सरकारच्या अँब्युलन्स ह्या महिलांच्या, आजारी महिलांच्या आरोग्यासाठी सरकारनं 3000 अँब्युलन्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला. 3324 आणि याचं बजेट सरकारनं आता काढून ठेवलंय. लगेचच याची खरेदी होईल आणि या अँब्युलन्स महिलांसाठी सुरू होतील. ज्या महिला आहेत, पंढरपूर आहे, तुळजापूर आहे किंवा जे तीर्थक्षेत्र आहेत, इथं लोकांना बसण्यासाठी साधनं नसतात, वाहनं नसतात. त्यासाठी आपल्या राज्याच्या सरकारनं पीक रिक्षा ही योजना आणली आणि या पीक रिक्षामध्ये ज्या महिला आहेत, 18 ते 35 वर्ष वयाच्या महिला आहेत, या महिला यांना या रिक्षा द्यायच्या आहेत. त्याच्यात सरकार काही सबसिडी देणार आहे. त्याच्यामध्ये 10% त्या महिलांना टाकायचे आहेत आणि या महिलांना बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा द्यायच्या आहेत. महिला सुद्धा एसटी चालू शकतात, गाड्या चालू शकतात. अनेक मुली आता ड्रायव्हर म्हणून एसटी मध्ये नोकरी करताना आपण पाहतोय. अशा प्रकारच्या या रिक्षा द्यायच्या आहेत. पर्यटनाच्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी या योजनेमध्ये पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांना आई नावाची एक दुसरी योजना आणलेली आहे. याच्यामध्ये सुद्धा 15 लाखापर्यंत कर्ज बिनव्याजी, 15 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज या महिलांना रिक्षा घेण्यासाठी सरकार देणार आहे. आई योजनेमध्ये या 2 योजना आहेत. आणि सामूहिक लग्नासाठी आता राहुल भैयांनी उल्लेख केला, मी 1100 मुलींचं लग्न केले, कन्यादान लग्न केले. मणी, मंगळसूत्र, बूट, चप्पल, गादी, पलंग, भांडे, कुंडे, शिदुरी टेम्पोत टाकून त्यांच्या घरी त्यांना नेऊन सोडून दिलं. एवढ्या आनंदात सरकार म्हणजे त्याचे संसार चालले. आपण टीव्हीवर पाहतो, मोठा अधिकारी आहे, क्लास 1 आहे, क्लास 2 आहे, मोठ्या घरचं लेकरू आहे, 200 एकरवाल्याचं, काही हुंडा मागितला, काही भांडणं झाली, मुलीला सासरवाद झाला की मुली आत्महत्या करतात. कधी कधी मुलींचा खून होतो. मात्र 1100 कन्यादान झालेल्या एकाही मुलीनं नवऱ्याला सोडलेलं नाही. एकाही मुलांना बायकोला सोडलेलं नाही. आणि हे जर झालं असतं तर पटकन आमच्याकडे आलं असतं. तुम्हाला काही काम नव्हतं, तुम्ही रिकामटेकडे होतात,
कशाला सामूहिक लग्न काढून बसलात? आमच्या पोरीला नवऱ्यानं सोडून दिलं, सामूहिक लग्न केल्यामुळेच आमच्या मुलीचा संसार मोडला. तक्रार आली असती. कुठलीही तक्रार आमच्याकडं नाहीये. आणि म्हणून याला 10,000 रुपये पूर्वी मिळायचे. आता इथून पुढच्या काळामध्ये त्या जोडप्याला 25,000 रुपये देण्याचा सरकारनं निर्णय घेतला. गावागावात सामूहिक लग्न झाले तर त्या जोडप्याला 25,000 रुपये नवरदेव नवरीला मिळतील. आणि म्हणून ह्या महत्वाच्या योजना आहेत. आजच्या कार्यक्रमाचं नियोजन 2-3 दिवसात करावं लागलं. नियोजन करायचं तर महिन्याला बीडीओ बदलतो, बीडीओची यंत्रणा असते. बाकी राजकारणातले पुढारी बीडीओला फोन करून सांगतात, खुर्च्या बिडच्या जेवायचं नाश्त्याचं हे सगळं बघून मी. इथं बीडीओच हजर नाहीये. मंठ्याला बीडीओ नाही, परतूरला बीडीओ नाही, घनसावंगीला बीडीओ नाही. 2 महिन्याला एक बीडीओ येतो. त्याच्यामुळे हे सगळं नियोजन करायचं. राहुल भाईला सांगितलं, खुर्च्याचे पैसे तू द्यायचे, नाश्त्याचे पैसे तू द्यायचे, माईक स्पीकरचे पैसे तू द्यायचे. आणि हा कार्यक्रम आपला आहे, हा कार्यक्रम माझा आहे. आणि तुझ्याजवळ नसतील तर मला सांगायचं, तरी काही खुर्च्या कमीच पडल्या. फुल भरलं सभागृह. कामाचे दिवस आहेत. भैयाला वाटलं किती येते आणि किती नाही, पण मला खात्री होती की मी आमच्या माता भगिनीनं बोलावलं तर वरफुल, 100% वरफुल. म्हणजे दिवसभर उपाशी तपाशी येतात. म्हणलं बाबा काही नाश्ता पाण्याचं तरी ठेव, जेवण ठेव, काही नाही काही कर बाबा आमच्या भगिनींना. आता अर्धे कार्यकर्ते सगळे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामसेवक खुर्च्या नसल्यामुळे अर्धे निमे इकडे फिरायलेत तिकडे फिरायलेत, कोणी गार्डन मध्ये बसलेत, काही अर्धे निमे निघून गेले. पुढच्या वेळाला नोंद घेऊ. मी सुनील शिवणगिरीकरला सांगितलं होतं 4,000 खुर्च्या ठेव. पतीने थोडस ब्राह्मण माणूस आहे, कंजूसी केली आणि त्याला वाटलं इतके नाही आलं तर काय घ्या. तरी 2,000 खुर्च्या ठेवल्या. त्याला भीती वाटत होती लोक येणार नाही. बघा म्हणजे 100 पट महिला आहेत आणि 2च पट कार्यकर्ते. हे सभागृह भरणारे जे काही सगळे होते सरपंच, हे ते मोंड्यात इकडे तिकडे बाजारात चक्कर मारायला गेले असते. भावांनो, ही योजना राबवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सर्व विस्तार अधिकारी, प्रशासन, सगळे अधिकारी यांची सगळ्यांची आहे. 2 दिवसापासून आपल्या तहसीलदार मात्र इथं काय काय चाललंय त्याची माहिती घेतात. सगळी माहिती घेतल्यानंतर त्यांनी मला काही माहिती दिली, हे करणं आवश्यक आहे, ते करणं आवश्यक आहे. राहुल भैया, तहसीलदार आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आज 6 स्टॉल लावलेले आहेत. इथं सर्कल 5 सर्कलचे 5 आणि परतूर शहराचं 1. आता ऑनलाईन नोंदणी सुरू होईल. अर्ज भरले 2,000 आणि नामंजूर झाले 1,000. असं होऊ नये. घाई गडबड करू नका. आज जेवढं होईल तेवढं काम करू आपण. आपल्याला आता मी मुख्यमंत्र्यांना बोललो, पत्र दिलं, देवेंद्रजींना बोललो की पंढरपूरची यात्रा आहे. जगाच्या पाठीवर एकच देव आहे, पांडुरंग, पायी यात्रेवाला. आणि महिला एक भर पायी यात्रेत 1 महिनाभर गेलेल्या आहेत. 5 लाखापेक्षा जास्त महिला यात्रेत आहेत, मुली यात्रेत आहेत. आणि ही योजना जर तुम्ही आता बंद केली तात्काळ तर चालणार नाही. 2 महिन्याची मुदत द्या. सगळ्यांना लाभ मिळाला पाहिजे. मुख्यमंत्र्यानं, सरकारनं, मी विधानसभेत भाषण केलं, मांडलं आणि त्यांनी 2 महिने मुदत वाढ दिली. मी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि सरकारचे आभार मानतो की त्यांनी मुदत वाढ दिली आणि ही योजना सुरू केली. आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्व माता भगिनींचे, सर्व लोकप्रतिनिधींचे, अधिकाऱ्यांचे मी आभार मानतो. आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. वाटूर सर्कल असेल, सृष्टी सर्कल असेल, इथं आपण नोंदणी करायची. ज्यांची आज नोंदणीला काही जर अडचण आल्या तर गावातले ग्रामसेवक, ग्रामपंचायतचा ऑपरेटर यांना सर्वांना सांगितलेलं गावात तुमची नोंदणी सुद्धा होईल. त्यामुळे आता जेवढी शक्य आहे तेवढी करून घ्या. अर्ध्या जणी नाश्ता करा आणि अर्ध्या जणी नोंदणीला. हे बघा, नोंदणी चालू राहील. एकाच वेळेला एवढा गर्दा होण्यापेक्षा अर्ध्या महिला नाश्ता करतील, अर्ध्या नोंदणी करतील. राष्ट्रगीत व्हायला लागले, कोणी उठून जाऊ नका. राष्ट्रगीत काम संपेपर्यंत, नोंदणी 6 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. राष्ट्रगीतासाठी उभे राहा सगळे.
याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे। सर्व कार्यकर्ते कर्मचाऱ्यांना विनंती आहे की सर्व सर्कल समोर एक